सर्व स्टेजवर उपस्थित मान्यवरांना मी दीप प्रज्वलनासाठी पुढे बोलवत आहे की सर्वांनी परमात्मेच्या आठवणीत दीप प्रज्वलन करूया. पत्रकार रामदास ढमाळे,
इच्छिते. ब्रह्माकुमार डॉक्टर शांतनुभाई हे ब्रह्माकुमारी विद्यालयाची ॲडिशनल संस्था राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन माउंट आबू यांच्या मीडिया विंगचे आपण राष्ट्रीय समन्वयक आहात. त्याचबरोबर ब्रह्माकुमारी मीडिया विंग माउंट आबूचे आपण कोर कमिटी सदस्यही आहात. www.mediawing.org चे आपण संपादक आहात. त्याचबरोबर मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी आपण मीडिया ट्रेनरही आहात. राज्य प्रशिक्षक आहात. ब्रह्माकुमारी आंतरराष्ट्रीय मुख्यालय माउंट आबूचे आपण विशेष प्रशिक्षक आहात. त्याचबरोबर आपण आपल्या प्रखर चिंतनाच्या द्वारे आपण प्रेरक मार्गदर्शकही आहात. आपण अनेकांना मूल्य आधारित पत्रकारिता कशी असावी ह्याच्यावर विशेष मार्गदर्शन देत असता. आपण मागच्या 30 वर्षापासून आपण सर्वांपुढे सादर करावं. मान्य व्हायचे. पहिल्यांदा जिल्हास्तरीय मीडिया संमेलनासाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचे मी माउंट आबू मीडिया प्रभागतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मला मराठी बोलता येत नाही म्हणून मी सर्वांची माफी मागून हिंदी मध्ये बोलता आहे, क्योंकि मैं मराठी समझता हूँ, क्योंकि सभी भाषा एक माध्यम होता है समझने के लिए. कोई भाषा छोटा नहीं होता, बड़ा नहीं होता. लेकिन मैं महाराष्ट्र में सबसे बड़ा राष्ट्र क्या बोलते हैं? महाराष्ट्र. सबसे ज्यादा पत्रकार भी यही होते हैं. सारे स्टेट्स में जहाँ भी हम गए, महाराष्ट्र में सबसे ज्यादा पत्रकार है और सबसे ज्यादा एक्टिव है. इसीलिए आप सबको, खास करके हमारे मंचा सिंह, राजयोगिनी ब्रह्माकुमारी राजेश्वरी दीदी और हमारे उद्घाटक माननीय श्री सुरेश पाटिल, प्रभारी जिला माहिती अधिकारी, और हमारे मंचा सिंह सभी पत्रकार भाइयों, मित्रों और हमारे सभा में बैठे हुए सभी अहिल्यानगर तथा आसपास के जो भी हमारे तहसील है वहाँ से जो भी सभा हैं, सबको हम हार्दिक स्वागत माउंट आबू मीडिया विंग के तरफ से, ब्रह्माकुमारी के तरफ से, अंतर्राष्ट्रीय मुख्यालय के तरफ से स्वागत करते हैं. बहन जी सुना रही थी, सुवर्णा दीदी, लंबा बायोडाटा, लेकिन हमने कहा कि बायोडाटा सुनाना लंबा ठीक नहीं है, क्योंकि समय कम है. सबको 2-2 मिनट दिया है, 3-3 मिनट दिया गया है, मुझे तो ज़्यादा समय दिया है. इसी कारण से बायोडाटा से सब नहीं पता चलता है. हमारे हाव भाव, चाल चलन, बोल, कर्म, मनन, संकल्प, ये सब व्यवहार, शुद्धि, ये बहुत मायने रखता है. हम क्योंकि बहुत सारे लोग 50-50 पेज पर बायोडाटा बना देते हैं, उसको पढ़ते पढ़ते पूरे 2 घंटा चला जाएगा. इसीलिए सार में ही सुना जाना अच्छा है. मुझे प्रस्तावना के लिए कहा गया है. हमारे बहुत वरिष्ठ हमारे स्पीकर्स यहाँ बैठे हैं, तो मैं प्रस्तावना के लिए, क्योंकि ये टॉपिक भी बहुत इंटरेस्टिंग है, जिसमें 2 भाग में इसको अगर डिवाइड कर दिया जाए, पत्रकारिता के बदलते प्रवाही मूल्यांकन पुनर्स्थापना, मानो पत्रकारिता में बदलते परिवेश, बदलते प्रवाह, और दूसरा होता है मूल्यांकन पुनर्स्थापना. इस पर ब्रह्माकुमारी का जो मीडिया विंग, जो मूल्यनिष्ठ मीडिया में बिलीव करता है कि मीडिया में मूल्य की आवश्यकता है. मूल्य अर्थात वैल्यूज मतलब उसका कितना उसमें दम है पता चलता है. जैसे हम कहते हैं इसका वैल्यू जितना, इसके वैल्यू जितना. तो हमारे इस वर्तमान समय में मूल्यों की गिरावट हर स्तर में हुआ है, वो तो आपको सबको जानते हैं. नैतिक स्तर का पतन हुआ है, चारित्रिक पतन हुआ है, एथिकल वैल्यूज की कमी हो गई है,
शाश्वत मूल्य जो हमारे सत्य, अहिंसा, पारदर्शिता, निष्पक्षता, जो मीडिया के रियल मूल्य है, उसकी भी कमी हुई है, हर क्षेत्र में कमी हुई है। तो इसी कारण से हमारे ये मीडिया सम्मेलन का वैल्यू बहुत है। सभी लोग इस पर चिंतन मंथन, गहन चिंतन मंथन करें तो बहुत अच्छा रहेगा। हमारे जो मीडिया विंग लगभग 30 साल से ये कार्यरत है और इसकी स्थापना माउंट आबू में हुई थी। प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आपको मालूम है, एक अंतर्राष्ट्रीय आध्यात्मिक शैक्षणिक संस्था है जो सारे विश्व में 140 देशों में कार्य करता है, 140 कंट्रीज में, और इसका 8,500 से अधिक ब्रांचेस 5 महादेशों में काम करता है। ब्रह्मा कुमारी संस्था एक गैर सरकारी संगठन NGO है जो यूनाइटेड नेशंस का NGO है। इकोनॉमिक सोशल काउंसिल और यूनिसेफ, यूनाइटेड नेशंस चिल्ड्रंस फंड के भी ये कंसल्ट करता है, कंसल्टेटिव स्टेटस मिला है, जो हमारे जेनीवा और न्यूयॉर्क में भी इसके ऑफिसेस हैं। और साथ में ब्रह्मा कुमारी का जो कार्य है वो है सब विश्वव्यापी है। यूनिवर्सल ब्रदरहुड में बिलोंग करते हैं, जात पात मजहब रंग रूप भेद सब, भाषा भेद प्रांतीय भेद सबको खत्म करते हैं। हमारे यहाँ पर किसी प्रकार के चंदा इकट्ठा नहीं करते हैं, ना कोई गवर्नमेंट से फंड लेते हैं। कई लोग कहते हैं इनके पास कहाँ से फंड आता है, लेकिन यहाँ सभी भाई बहन जो आध्यात्मिक रुचि रखते हैं वो अपने तन मन धन से ये ईश्वरीय विश्वविद्यालय में सहभागी बनते हैं। हमारे कोई बहुत बड़े बड़े बिल्डिंग इस प्रकार के नहीं है, लेकिन हम लोग सब भाई बहन धीरे धीरे करके अपने से तन मन से धन से सेवा करते हैं। तो इसीलिए यहाँ पर सभी के सहयोग से ये चलता है। दूसरी बात है कि यहाँ पर महिलाओं को आगे रखा जाता है, क्योंकि 1937 में जो प्रजापिता ब्रह्मा बाबा जब इसकी स्थापना किए तो उनको परमपिता परमात्मा शिव जी के ज्योति स्वरूप के साक्षात्कार हुए थे। उसके बाद उन्होंने एक ओम मंडली नाम के संगठन स्थापन किया, जिसका नाम बाद में प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय है। ईश्वरीय माना ईश्वर जी के, परमात्मा के संबंधित यह जो भी ज्ञान सुनाया जाता है, सच्चे सच्चे गीता ज्ञान सुनाया जाता है, जो जीवन को श्रेष्ठ बनाने वाला, ये प्रजापिता ब्रह्मा बाबा ने मातृशक्ति को आगे रख करके ये कार्य किया। इसलिए ब्रह्मा कुमारी नाम आया। ब्रह्मा कुमारी मतलब प्रजापिता ब्रह्मा के मुखारविंद से जो ज्ञान सुन करके जो उनके बच्चे बने, ज्ञान के बच्चे, अलौकिक संतान उसको बोलते हैं, तो ब्रह्मा कुमार कुमारी कहलाए। तो बहनों को आगे संस्था का नाम ब्रह्मा कुमारी इसलिए रखा गया, मातृशक्ति जिनको लोगों ने ठुकराया। आप देखो 1937 की बात है, मातृशक्ति को ठुकराया, उनको नेग्लेक्ट किया, उनको हर प्रकार के उनके ऊपर जुल्म ढाया। उनको ब्रह्मा बाबा ने उनको आगे रखा कि मातृशक्ति ही सारे विश्व का कल्याण कर सकता है। वर्तमान समय जो विश्व युद्ध चल रहा है, जैसे स्थिति बन गई है और सब देश एक दूसरे पर परमाणु बम से हमला करने वाला है, और जो भी आजकल ड्रोन टेक्नोलॉजी भी आ गया, आप रात को सोएंगे पता नहीं चलेगा कब क्या कहाँ हो गया। मीडिया वाले भी सोचते हैं क्या होगा। कोरोना के टाइम एक भयावह दृश्य देखा जिसमें 1000 मीडिया कर्मियों ने, भारत में 1000 के मीडिया कर्मियों ने अपना जान गंवाया। शायद ये आंकड़ा पूरा वो नहीं है, प्रपंच नहीं है, लेकिन लगभग उसे अधिक भी हो सकते हैं। तो फ्रंट लाइनर बनकर के सेवा किया, लेकिन मीडिया वालों के लिए किसने क्या किया? तो हम लोग मीडिया के लिए आवाज उठाते हैं कि मीडिया वाले जितना सेवा करते हैं, आप 4 स्तंभ हम कहते हैं, लोकतंत्र के 3 स्तंभ आप सबको मालूम, कार्यपालिका, विधानपालिका, न्यायपालिका 3 है, लेकिन उसमें एक चौथा स्तंभ है खबरपालिका अर्थात मीडिया। तो ये मीडिया चेक बैलेंस कर रहा है और समाज को आईना दिखाता है। ये तीनों स्तंभ जो गलत काम करते हैं उनको सही करने के लिए बताता है, इंफॉर्मेशन भी देता है, एजुकेशन भी देता है और एंटरटेनमेंट भी करता है। लेकिन कितना कर पाता है वो इम्पोर्टेंट है। मीडिया बहुत अच्छे कार्य समाज के लिए कर रहा है और इसीलिए
महात्मा गांधी जी ने कहा था कि मीडिया का एक ही अर्थ निकालो, दूसरा कोई अर्थ नहीं। अगर कोई अर्थ निकालता है तो सही नहीं है। गांधी बाबू ने कहा था मीडिया अर्थात जर्नलिज्म अर्थात वो है सेवा, सेवा और सेवा, चौथा कुछ भी नहीं। अगर समाज के हर वर्ग में जितना भी डाउनफॉल हुआ है, हम लोग हमारे न्यायपालिका को देखेंगे, अभी उसका भी जो हालत आप देख रहे हैं, आपने देखा होगा अभी महीना 2 महीना पहले जो हुआ था। तो अभी जो हमारे बाकी जो पॉलिटिशियन जो पॉलिटिक्स जो विधान बनाते हैं, लेजिस्लेचर जो बोलते हैं, उनका तो डाउनफॉल हुआ है, सब क्षेत्र में हुआ है। लेकिन हम किसी को दोषी नहीं मान सकते कि इसने किया उसने किया, सब देश सेवा के लिए सब कर रहे हैं। लेकिन मीडिया का काम है कि ये दिखाना, उसको नेगेटिव न्यूज नहीं कहते, उसको बोलते पॉजिटिव न्यूज। गरीब, असहाय, पीड़ित, उपेक्षित, वंचित, बेआवाज वाले जो भी लोग हैं, जिनकी आवाज, किसान, खेतीहर, मजदूर, फुटपाथ में रहने वाले, सबकी आवाज सिर्फ मीडिया ही रेखांकित कर सकता है, दिखा सकता है। दूसरे किसी के पास पावर नहीं कि मीडिया, इसीलिए मीडिया कलम के आगे झुक सकता है, उसको कलम, कीबोर्ड, कैमरा इसके आगे झुक सकता है, लेकिन कभी किसी के आगे नहीं झुक सकता, संसार में कितनी ताकत वाला हो। क्यों ऐसा, क्यों ऐसा? इसी बात को लेकर के आज सम्मेलन होगा। मैं डिटेल न वर्णन करके इसके बारे में थोड़ा सा सुनाना चाहता हूं कि हमारे मीडिया सबसे प्राचीन है। लोग कहते हैं कि फॉरेन से मीडिया आया, वो राउंड है। आप लोग मानते हैं विदेश से मीडिया आया था? हमारे इंडिया में भी मीडिया जरूर ही है। आप सब महाभारत कालीन समय से देखते आएंगे कि ब्रह्मा जी के, भगवान ब्रह्मा जी के मानस पुत्र नारद जी थे। महाराष्ट्र में कितना नारद जयंती मनाते मुझे नहीं मालूम, लेकिन नॉर्थ इंडिया में तो मनाते हैं। एमपी में, यूपी में, दिल्ली में, अन्य स्थानों पर नारद जयंती मनाते। वो पत्रकार के लिए वो पत्रकारिता दिवस एक प्रकार मान लीजिए। सबसे बड़ा पत्रकार नारद जी थे, जो श्री नारायण बोल करके समाज में एक शांति, भाईचारा, एकता को फैलाया। कोई कहते थे झगड़ा करा, नहीं, झगड़ा नहीं कराते थे, वो न्यूज लेकर के देते थे, फिर समाधान, सॉल्यूशन बेस्ड जर्नलिज्म को आगे बढ़ाते थे। वो समस्या परक पत्रकारिता नहीं। लोग सोचते इतनी समस्याएं, वो तो सिर्फ रेखांकित है, आप लोग कर रहे हो, लेकिन समाधान कौन ढूंढेगा? तो नारद जी दोनों काम करते थे, समस्या भी पैदा करते थे, दिखाते थे ये हो रहा है, लेकिन समाधान भी ढूंढते थे। दूसरा हमारे संजय, महाभारत कालीन संजय जो है, वो धृतराष्ट्र जी को जो दिव्य दृष्टि प्राप्त करके जो महाभारत में जो कुरुक्षेत्र में जो लड़ाई लड़ रहे थे, उसके भी पूरा समाचार एज इट इज धृतराष्ट्र जी को बता रहे थे। वर्तमान समय जैसे टीवी आप देख रहे हैं, उस समय भी टीवी दिव्य दृष्टि से प्राप्त था, और टीवी जर्नलिज्म का प्रतीक है संजय जी। इसीलिए हमारे यहाँ राजा राममोहन राय जो सती प्रथा का उन्मूलन किया था, वो भी बहुत बड़े पत्रकार थे। गांधी जी भी थे, महात्मा गांधी बाबू भी थे, तिलक जी भी थे। स्वाधीनता पहले जो मिशनरी कैरेक्टर था, उसको अभी टोटल चेंज हो गया है। तो वो मिशन, जिसको हम मिशन बोलते हैं, वो है हमारे अंदर मूल्य। इसी बात को लेकर के ये प्रोग्राम का आयोजन किया गया है कि अभी वर्तमान समय जो, इसीलिए मीडिया विंग यही काम कर रहा है कि मीडिया में मूल्यों की पुनर्स्थापना करना, पॉजिटिव जर्नलिज्म को आगे बढ़ाना, और जो भी असहाय निरीह लोगों के लिए कार्य करना, उनके लिए आवाजों को, बेआवाजों के आवाज को फैलाना, ये हमारे मीडिया विंग का उद्देश्य है। इसी बात को लेकर के ये मीडिया कॉन्फ्रेंस किया जा रहा है। तो मीडिया वाले अपने अपने संस्थानों में अपना खुद का कोड ऑफ कंडक्ट बना के, सेल्फ रेगुलेशन बना के आगे बढ़ सकते हैं। कोई आपके ऊपर कोई थोपे नहीं कि आपको हम रेगुलेट करने वाले, क्योंकि मीडिया कभी किसी के रेगुलेशन में चलने वाले नहीं है, सीधी सी बात है। वो कोई सरकार कहेंगे कि हम आपको रेगुलेट करेंगे, हम आपको, जैसे ट्राई है टेलीफोन रेगुलेटरी अथॉरिटी, तो मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी बनाए, हम सब मानेंगे? नहीं मानेंगे। क्यों? मीडिया स्वतंत्र है, और स्वतंत्र निर्भीक होकर के वो लिख सकता है। अगर किसी के अंडर में आएगा, अगर कोई जैसे जॉब है, जॉब करने वाला लिख नहीं सकता, क्योंकि उसको निकाल देंगे।
तो इसलिए स्वतंत्र पत्रकार बन करके आप लिख सकते हैं। इसी बात को लेकर के ये जो भारत में रिलीजियस का झगड़ा चल रहा है, हमारे आध्यात्मिक संस्थान में कोई झगड़ा नहीं होता, हमारा थोड़ा सा टॉप में रिलीजियस हम नहीं कहते, हमारे सब धर्म समभाव, लेकिन ब्रह्मा कुमारी से किसी मजहब किसी धर्म के आड़ में किसी प्रकार के जैसे हम आपके कई झगड़े चल रहे हैं धर्म के नाम पे, वो उनको रिलीजियस हार्मोनी हम स्थापन करते हैं, ये चैलेंजेस को लेकर के काम करते हैं। इसीलिए जो मिस इन्फॉर्मेशन, जो डिस इन्फॉर्मेशन, जो फेक न्यूज, जो येलो जर्नलिज्म, ये जो चल रहा है सनसनीखेज न्यूज, ये बात को वायलेंस, वल्गैरिटी, ऑब्स्सिनिटी, इसको खत्म करना और उसके लिए निरुत्साहित करना, ये ब्रह्मा कुमारी के मीडिया विंग के उद्देश्य है। और ब्रह्मा कुमारी के कुछ चैनल्स भी चलते हैं, थोड़ा सा सुना देता हूँ। पीस ऑफ माइंड एक सैटेलाइट चैनल है, मन की शांति, पीस ऑफ माइंड, ज्ञानामृत पत्रिका, शिव आमंत्रण, ओम शांति मीडिया, वर्ल्ड रिन्यूअल मैगजीन। तो क्योंकि हम लोग शाश्वत मूल्य को बढ़ावा देने के लिए ये सब पत्रिका निकालते हैं, तो इसी प्रकार से हम ये जो सम्मेलन में आप सबका विचार की अपेक्षा करते हैं और लास्ट में आप अपने व्यूज भी दे सकते हैं या किसी क्वेश्चन मन में होगा तो आप पूछ सकते हैं। आप सबको माउंट आबू में इस बार आबू रोड में 2000 मीडिया पत्रकारों को देश विदेश से बुलाया गया है। आप सबको आने के लिए 26 से 30 सितंबर को कई के पास तो फोल्डर मिल जाएगा, दिया होगा, तो अगर नहीं है तो हम बाद में दे देंगे। तो ये फोल्डर जो है ना, ब्रोशर बोलते हैं इसको, 26 से 30 सितंबर, उसमें फैमिली में बच्चों को अलाउ नहीं है, विशेषता को अलाउ कर देते हैं। आप सब आइए। आपण सर्वांनी माझे मनोगत समजून घेतले त्याबद्दल आभारी आहे। आली आहे। मी भगिनींना विनंती करते की आपण भाईंना तिलक आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं आणि मूल्यांची पुनर्स्थापना या विषयावर बीज भाषण देण्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत। तरी मी भाईंना विनंती करते त्यांचा थोडक्यात परिचय देऊ इच्छिते आहे। आपण जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जनसंवाद आणि पत्रकारिता विषयाच्या अध्यापनाच्या कार्याबरोबरच प्रशासकीय विभागात लघुलेखक म्हणूनही आपण सेवा देत आहात। आजच्या या संमेलन विशेष आज आपण सर्वजण ज्या विषयावर चिंतन आणि संवाद साधण्यासाठी एकत्र झालो आहोत, मुळातच त्याचा जो उद्देश आहे तो पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पुनर्स्थापना आहे। व्यासपीठावर सगळी ज्येष्ठ मंडळी आणि आदरणीय मंडळी आहेत। सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये वाकबदार आहेत। वक्तृत्व त्यांचं आणि लेखन, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाने ज्येष्ठ मंडळी अशी या विचार मंचावर आहे। आमचे लंके सर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मागे 3-4 महिन्यापूर्वी आले होते। त्यांनी अधिस्वीकृती या विषयावर अतिशय चांगलं मोठं प्रबोधन व्याख्यान दिलं आणि प्रमोट केलं लोकांना की अधिस्वीकृती करावी। त्यानंतर सुरेश पाटील सर सुद्धा बहिणाबाई चौधरी विद्यापीठात त्यावेळी जेव्हा जळगावला होते त्यावेळी त्यांचा प्रभारी चार्ज होता। मंचावर सगळेच जण मान्यवर आहेत, त्यामुळे आदरणीय विचारमंच, आदरणीय श्रद्धेय राजयोगिनी दीदीजी, उपस्थित पत्रकार आणि मीडिया क्षेत्रातील बंधू भगिनी, आज आपण विशेष या ठिकाणी हा जो विषय निवडलेला आहे ब्रह्मा कुमारीजने, मुळातच त्याचा उद्देश हाच आहे की मला एक फोन आला होता की सर आपण टायटलमध्ये लिहिले की मूल्यांची पुनर्स्थापना, तर नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? म्हणायचं हेच आहे की खरंच आपण मीडिया क्षेत्रात, पत्रकारी क्षेत्रात आतापर्यंतचा आपला जो प्रवास येऊन ठेवलेला आहे त्यामध्ये
सुरुवातीचं जे ध्येयवादी पत्रकारिता जी आपली होती त्यामधलं जे आपले उद्देश होते, जे मूल्य होते, ते मूल्य कुठेतरी हरवत चालले आहेत आणि हे अतिशय सूर्यप्रकाशाएवढं सत्य आहे, ते नाकारून चालणार नाही. त्यामुळे मूल्यांची पुनर्स्थापना करणं हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य होऊन बसतं. ब्रह्मकुमारीला हा विषय यासाठी घेतलेला आहे की ब्रह्मकुमारी गेल्या 30 वर्षापासून माध्यमांसाठी या विषयावर मेहनत घेत आहे, निरंतर प्रयास करीत आहे. तसं प्रत्येक क्षेत्रांमध्येच मूल्यांची जी घसरण झालेली आहे, प्रत्येक क्षेत्रामधले जे वर्ग आहेत त्याला विंग्स किंवा प्रभाग म्हणून त्या प्रत्येक प्रभागासाठी ब्रह्मकुमारी कार्य करत आहे. विशेष आज माध्यम प्रभागासाठी आपण हा विषय निवडलेला आहे. मुळातच पत्रकारितेचा प्रवाह जो हा पेनपासून पेनलेसपर्यंत येऊन ठेवलेला आहे, त्याचे साक्षीदार आपण सर्व आहोत. मी त्यामध्ये विस्ताराने जाणार नाही, कारण आपण सर्वजण त्याचे एक साक्षीदार आहोत. आणि आपला जो डिजिटल आणि सायबरपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये आपण पत्रकारितेची जी मूल्य आपण जी सुरुवातीची ध्येयवादी होती किंवा तुरुंगवास आणि पत्रकारिता ही दोघं गोष्टी समान पद्धतीने ज्यावेळेस चालत होत्या त्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत जी शाश्वत मूल्य आहेत त्या मूल्यांचं पाठराखण करणं, त्या मूल्यांचं आपल्या प्रकाशनातून, प्रसारणातून, प्रक्षेपणातून त्या मूल्यांचं सृजन करणं, मूल्यांचं गुंजन करणं, यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे. तसं पाहिलं तर गती आणि प्रगती या दोघं गोष्टी आपण फार चांगल्या पद्धतीने आत्मसात केल्या. जाहिरातीमधली जी आजकालची भोंगळवाद दिसतोय तो भोंगळवाद कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न आपल्याकडनं होत आहे. आणि आज आपण पाहतो की ह्या प्रवाहामध्ये आपण नागरिक पत्रकारितेपर्यंत येऊन ठेवलेलो आहोत. सर, आपण प्रत्येकाकडे हातात मोबाईल आहे, प्रत्येक जण एक नवीन कन्सेप्ट ह्या पत्रकारिता क्षेत्रात आले, त्याला म्हणतात सिटीजन जर्नलिझम, नागरिक पत्रकारिता. म्हणजे प्रत्येक नागरिकच आता पत्रकार हो पाहत आहे. मी त्याला पत्रकार म्हणणार नाही, कारण पत्रकाराची जी ध्येयवादिता आहे ती मी फार आणि आपण सर्व चांगले अर्थाने जाणतो. पण लोकांनी सोशल मीडियाला पत्रकारितेचं स्वरूप जसं आणलंय त्याबद्दल मी जास्तच प्रकाश टाकणार आहे. मी सोशल मीडियाला पत्रकारिता मानत नाही, माझं व्यक्तिगत या ठिकाणी स्पष्टपणे मत नोंदवतो. पण पत्रकारिता ही एक अतिशय जबाबदारीची बाब आहे, ज्यामध्ये ध्येय आहेत, ज्यामध्ये मूल्य आहेत. असा हा ध्येयवादी पत्रकारितेचा आपला हा एकंदरीत प्रवास आहे. सोशल मीडियापर्यंत आपला जो प्रवास आलेला आहे, सोशल मीडियामध्ये जे काही पेरलं जातं त्याची जबाबदारी कोणी घेत नाही. वृत्तपत्रामध्ये संपादक असतात, एक व्यवस्था असते चेक करण्याची, ज्याला प्रूफ रिडिंग होतं. प्रत्येक ठिकाणी उपसंपादक लेवलची मंडळी बातम्यांचं विश्वासार्हता पाहते, त्यानंतर ते पान लावलं जातं आणि त्यानंतर सकाळी आपण वृत्तपत्रामध्ये जी बातमी वाचतो. त्यामुळे त्या ठिकाणी फिल्टर आहे, त्या ठिकाणी काहीतरी एक ज्याला म्हणतो चेक पोस्ट आहे. त्याप्रमाणे आकाशवाणीमध्ये सुद्धा तर म्हणजे सांगायची गरज नाही की मूल्यांना धरून आकाशवाणी नेहमी प्रसारण करत आहे. टीव्ही चॅनलच्या बाबतीत तर आपण असं म्हणू की थोडा त्याच्यातला झगमगाट जर सोडला तर टीव्हीमध्ये सुद्धा खोट्या बातम्या शक्यतो प्रसारित प्रकाशित होत नाही. परंतु सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं वेगानं ह्या व्हायरल न्यूज, फेक न्यूज, डिफेक व्हिडिओ आणि आता काल परवापर्यंत विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी जो मुद्दा उठवला डिजिटल ट्रॅपिंगचा, हनी ट्रॅपिंगचा, गंभीर बाब आहे. सरकारला त्या बाबतीत पावलं उचलण्यास सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा जो प्रवास आपला पाहतो, म्हणून मी सोशल मीडियाचा जो प्रवास आहे त्याला पत्रकारिता संबोधत. बरेच लोक त्याला पत्रकारिता म्हणतात किंवा झगमगाटाला पत्रकारिता म्हणतात. ती अतिशय मला वाटतं खेदाने म्हणावं लागेल ती पत्रकारिता नाही आहे. तो मीडियाचा एक प्लॅटफॉर्म आहे, कारण सोशल मीडियामधला जो कंटेंट आहे तो युजर जनरेट करतायत, म्हणजे वाचकच त्याचे संपादक आहेत. संपादक आणि वाचक ह्या ज्या दोन वेगवेगळ्या टर्मॉलॉजी आहेत त्या या वेगवेगळे जे घटक आहेत तो सोशल मीडियामध्ये वाचकच प्रकाशक आहे, प्रसारण करणार आहे आणि तोच कंटेंट जनरेट करतो. त्यामुळे ही पत्रकारिता फार घातक पद्धतीने प्रवास करते आहे. पत्रकारिता नाही, हा जो मीडियाचा प्रवास आहे तो घातक पद्धतीने प्रवास करतो आहे. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा आपल्याला मूल्यांना धरून
यासाठी काहीतरी ठोस ज्याला आचारसंहिता म्हणू किंवा आता लंके सरांना माहिती असेल की गव्हर्नमेंट प्रयत्न करीत आहे आणि लंके सरांनीच विद्यापीठात सांगितलं होतं की डिजिटलायझेशन किंवा सोशल मीडियाला त्यांनी ॲक्रेडिशन देण्याचं किंवा त्याला स्वीकृती देण्याचं काहीतरी एक धोरण सरकारचं आहे की असे यूट्यूबर्स असे सोशल वेबसाईट्स ज्यांना अशी कुठेतरी एक ऑथेंटिकेशन हवं तर गव्हर्नमेंटसुद्धा काहीतरी ते बोलतीलच आपल्या भाषणामध्ये कुठेतरी चेक बसायला हवा या सगळ्या एकंदरीतच ऑथेंटिकेशनला. त्यामुळे व्यावसायिक दबाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात या प्रवाहामध्ये आपण पाहतो की केवळ इलेक्ट्रॉनिक मीडिया नाही तर प्रिंट मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात काल आम्ही सोनेला एक छोटंसं मीडिया सेमिनार घेतला. त्यामध्ये सुद्धा एका पत्रकारांनी सांगितलं की सर तुम्ही किती पण चांगलं म्हणा पण आमचे मालक जे आहेत मालक जे सांगितले ते आम्हाला करावं लागतं. वस्तुस्थिती आहे प्रत्येक संमेलनामध्ये हा मुद्दा उपस्थित होतो की आपल्याला सत्यनिष्ठता निपक्षता ध्येयवादिता आपल्या ह्या पत्रकारितेच्या सगळ्या दृष्टिकोनातून आपण जर पत्रकारिता केली तर कुठेतरी आपल्यावर जे ज्याला आपण म्हणू व्यवस्थापकीय संपादक किंवा मालक किंवा आपण ज्याला सर्वेसर्वा म्हणून माध्यमांचे त्यांचं कुठेतरी ध्येय धोरण असतात. त्यामुळे कुठेतरी सत्यनिष्ठता किंवा निपक्षतापणे बातमी देण्यासाठी आपल्याला कुठेतरी आडकाठी होते. ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून आपण जेव्हा पाहतो की ज्यावेळेस असं परिस्थिती आहे त्यावेळेस आम्ही मूल्यनिष्ठ पत्रकारिता हा कन्सेप्ट घेऊन आपल्या समोर उभे आहोत. प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा कॉन्फरन्स घेतो त्यावेळेस काही ना काही फलित किंवा ज्याला कॉन्क्रीट आउटकम्स ज्याला म्हणतो ते निघतात. सर गेल्या 27 वर्षापासूनच्या ब्रह्मकुमारीच्या कॉन्फरन्स आहेत त्यामध्ये सातत्यानं माध्यमांचे प्रतिनिधी माउंट एबलला येतात आणि अशा पद्धतीनं विचार मंथन करतात की बाबा आपण अशा ह्या प्रवाहामध्ये ज्या सायबर डिजिटल पर्यंतच्या प्रवासापर्यंत आपण येऊन ठेवलेलं आपल्याला काय करावं लागेल. तर सांगताना आनंद होतो की बरेचसे चांगल्या पद्धतीचे आउटकम्स निघाले. एका प्रतिथयश वृत्तपत्राने मी नाव घेत नाही मंचावर कारण सगळेच जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करतात पण त्यांनी नो निगेटिव्ह डे म्हणून एक कन्सेप्ट आपल्या प्रकाशनामध्ये आणलेली आहे आणि एक दिवस ते केवळ सकारात्मक बातम्या देण्याचं कार्य करतात. ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी ती गोष्ट प्रवृत्त केली. तर हे काही संघटित प्रयत्न आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं या मूल्यांना घेऊन आपले प्रसारण प्रक्षेपण आणि लेखन करतो. त्यामुळे आपण या सर्वांची एक ज्याला म्हणतो परिपाक जो आहे तो हा निघतो की मूल्यांचं सृजन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं आणि आपण जर सर्वजण वृत्तपत्र आणि पत्रकारिता क्षेत्रातले मीडिया क्षेत्रातले याचे एक अभ्यासू घटक आहात ज्याला आपण म्हणतो की आपल्या हातात जे आहे ते लेखणी आहे. आणि आत्ताच मगाशी डॉक्टर शांतनुबाईंनी म्हटलं की ब्रह्माजींनी संकल्पाने सृष्टीचं निर्माण केलेलं आहे आणि नंतर संकल्पाने आपण ज्या पद्धतीनं या सगळ्या मूल्याधिष्ठित प्रवाहामध्ये काम करत आहोत तर आपण सुद्धा या ब्रह्मकुमारीच्या मूल्यधिष्ठित पत्रकारिता किंवा सकारात्मक पत्रकारिता याचे एक घटक बनावे अशी मनस्वी इच्छा या ठिकाणी आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत पण शेवटी मी 5 मिनिटामध्ये माझं मनोगत व्यक्त जे संपवणार आहे. 2-3 दिवसापासून सातत्याने आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी संमेलन घेतो. पिंपरी चिंचवडला कोणी जिल्हास्तरीय कॉन्फरन्स घेतली, सोनेला घेतली आणि आता या ठिकाणी पण एक महत्त्वाची गोष्ट भाईजींनी अधोरेखित केली AI बाबतीत. हो, डिजिटल पत्रकारितेच्या युगामध्ये AI जे आहे ते एक मोठ्या प्रमाणात येऊ लागलेलं आहे. आणि सर एक साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी एक बातमी वृत्तपत्रात वाचली की इजिप्तच्या एका संपादकांनी काही इनपुट्स देऊन 16 पेज वृत्तपत्र AIच्या माध्यमातून बनवलं. आज जर आपण पाहिलं की काही मिनिटांमध्ये AIने 16 पेज वृत्तपत्र बनवून टाकलं. त्यामुळे आपण सर्वजण संपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, प्रेस फोटोग्राफर, आपले सगळे मुद्रित शोधक सगळे गेलेच नव्हते. 5 मिनिटात जर 16 पेज वृत्तपत्र AI बनत असेल तर ही जी व्यवस्था आपण घालून दिलेली आहे तर ही व्यवस्था कुठेतरी मला वाटतं डबवायला लागेल. म्हणून AIचा धोका आणि AIची संधी या दोघं गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा किती आणि कशा पद्धतीनं उपयोग करणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणून मी शेवटी एक गोष्ट अधोरेखित करतो की तंत्रज्ञान जे आहे तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आजच्या ह्या मूल्याधिष्ठित पत्रकारितेच्या संकल्पामध्ये
3 महत्त्वाचे संकल्प जर आपण केले तर खऱ्या अर्थाने आजची जी विचारमंथनाचा उद्देश जो आहे तो साध्य होणार आहे. स्वनियंत्रण, स्वनियमन आणि स्वअनुशासन ह्या त्रिसूत्रीचा जर आपण अवलंब केला तर मी म्हणतो कुठलंही माध्यम असू दे, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सायबर, त्या माध्यमातून विवेकशील पद्धतीनं मूल्यांचं सृजन निश्चित होणार आहे. आणि ही बाब केवळ पत्रकारितेतच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे, परंतु आपल्याला सजग प्रहरी म्हणून समाजाने एक जबाबदारी दिलेली आहे आणि आपलं आद्य कर्तव्य बनतं की ह्या मूल्यांचं सृजन या ठिकाणी व्हावं. मूल्यांची पुनर्स्थापना होण्यासाठी काही मुद्दे शेवटी मी आपल्यासमोर प्रस्तुत करून विचारमंचावरील तज्ज्ञांना सुद्धा या ठिकाणी एक थॉट देणार आहे की आपण सुद्धा या ठिकाणी आपले मनोगत आणि आपले जे अनुभवयुक्त बोल आहे ते व्यक्त करायलाच. पत्रकारितेच्या साठी आम्ही प्रशिक्षण देतो सर. 2 वर्षाचा MA इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम कोर्स विद्यापीठामध्ये असतो, BA असतो जर्नलिझम मधला. पत्रकारिता प्रशिक्षण जसं दिलं जातं तसंच त्या प्रशिक्षणामध्ये मूल्याधिष्ठित पत्रकारिता प्रशिक्षण जर ते काही कंटेंट आपण अभ्यासक्रमामध्ये जर समावेश केला तर निश्चित मी सांगतो की आजचा जो विषय आहे त्या विषयामध्ये नवीन पत्रकार जे येऊ घातलेले आहेत, जुन्या पत्रकारिता मूल्याची कास धरलीच आहे, पण नवपिढी जी आपली नवतंत्रज्ञानावर स्वारून आरूढ होऊन नवतंत्रज्ञानाचा वापर करणारी जी पिढी आहे त्यांना जर मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे काही कंटेंट सिलेबसमध्ये जर टाकले अभ्यासक्रमामध्ये तर मला वाटतं निश्चित या ठिकाणी फरक पडेल. जे मुक्त पत्रकार आहेत त्यांना तर कुठेही बंधन नसतं. त्यांनी जर आपल्या ज्या प्रसारणामध्ये जर हे मूल्य आणली, जसं प्रत्येक मीडिया हाऊसमध्ये काहीतरी बंधन असतं आत्ता मगाशी म्हटलं, पण मुक्त पत्रकार जास्त चांगल्या पद्धतीनं हे काम करू शकतील. आणि फॅक्ट चेकिंग नावाचं एक व्यासपीठ किंवा एक ज्याला म्हणतो आपण फॅक्ट चेकिंग नावाचं एक व्यवस्था ही प्रत्येक ठिकाणी असायला हवी. ज्या ठिकाणी फेक न्यूज, व्हायरल न्यूज किंवा असत्य घटना, असत्य बातम्या या कुठेतरी आपल्या माध्यमांसमोर येत असतील तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी आपल्याच माध्यमांमध्ये ही एक कॉन्क्रीट यंत्रणा किंवा ठोस उपाययोजना फॅक्ट चेकिंगची ती जर आणली तर खऱ्या अर्थाने या बदलत्या प्रवाहामध्ये ज्या पद्धतीने मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचं काम आपल्याला करायचं आहे ते चांगल्या पद्धतीने होईल. बोलण्यासारखं आपल्या मंचावर सर्व मान्यवर या मूल्यांच्या पुनर्स्थापनेमध्ये सहभागी होतील. आपण सुद्धा निश्चित आपला सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा आणि आशावाद व्यक्त करून आदरणीय राजेश्वरी दिदींचं विशेष अभिनंदन आणि आभार करून त्यांनी या चांगल्या विषयाला सुरुवात केली आहे अहिल्यानगरमध्ये, त्यांचा विशेष आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. ओम शांती. लोक आवाजचेही आपण संपादक आहात माननीय विठ्ठल नांदे. व्यासपीठावरील सर्व ब्रह्मकुमार परिवारातले सर्व सन्माननीय ज्यांनी आज या ठिकाणी आपल्या ब्रीज भाषणामधून पत्रकारितेच्या मूल्यांना हात घातला असे महाराष्ट्राचे राज्य समन्वयक सोमनाथजी वडनेरे, ज्यांनी प्रास्ताविक भूमिका मांडली ते ब्रह्मकुमार शांतनु पाहेजी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा ब्रह्मकुमारीचा या ठिकाणी हा सोहळा साजरा होतोय त्या राजयोगिनी राजेश्वरी दिदीजी, त्यांच्यासोबत आमचे मीडियातील सर्व सहकारी, आदिस्वीकृती समितीचे नाशिक विभागाचे अध्यक्ष आमचे मित्र सुनीलजी लंके, दुसरे सदस्य विजयजी भोलक, ज्येष्ठ पत्रकार रामदासजी ढामाळे, लोकमंथन माध्यम समूहाचे संपादक डॉक्टर अशोक सोनवणे, ज्यांचा सातत्याने उल्लेख श्रीराम कुलकर्णी होते ते आमचे मित्र श्रीरामजी जोशी, उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि ब्रह्मकुमारीचे डॉक्टर दीपक हरपी यांच्यासह निर्मलाताई आणि सर्व सहकारी. खरं मी प्रथमतः ब्रह्मकुमारीच्या या परिवाराचं या ठिकाणी कौतुक करतो, स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्यांनी पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि मूल्यांची पुनर्स्थापना असा जो विषय पत्रकारांसाठी घेतला, तो विषय खरोखर आजच्या काळामध्ये गरजेचा असे या ठिकाणी नेमकपणे नमूद करतो.
परंतु विषयाची मांडणी करण्यापूर्वी त्यांनी पुनर्स्थापना हा शब्द या ठिकाणी कशामुळे घेतला असावा अशी एक माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराला शंका याच्यासाठी आहे की आमच्यात मूल्य बहुतेक शिल्लक राहिलेले नाहीत, म्हणून तुम्ही आमच्या मूल्यांची पुनर्स्थापना असा विषय बहुतेक घेतला काय, अशी मला या ठिकाणी शंका आहे. असो, पण विषय चांगला आहे तुमचा. खरं म्हणजे पत्रकारितेतले बदल, नवीन येऊ घातलेली सोशल मीडियाची पत्रकारिता, प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया ही कशाच्या आधारावर चालली यावर पहिल्यांदा फोकस करावा लागणार आहे. मूल्य कमी झाले किंवा परत पुनर्स्थापना त्याची करण्याची गरज वगैरे या विषयावर आपले राज्य समन्वयकांनी खूप छान भूमिका मांडली. मी त्या विषयावर बोलणारच नाही. परंतु सध्याची पत्रकारिता जी आम्ही करतो ती खरं तर आम्ही थँकलेस जॉब करतो साहेब. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, आम्ही वास्तवदर्शी काहीतरी लिहायला सुरुवात केली की कुठेतरी आम्हाला माध्यमांच्या जे संचालक मंडळ आहे त्याच्या त्रासाला आजवर सामोरं जावं लागलं. म्हणजे तुम्ही आमच्या वर्तमानपत्राच्या आता व्यवस्था सांगितली, उपसंपादक, संपादक, कार्यकारी संपादक जे काही ते आमचे उतरण आहे. आम्ही एका प्रशिक्षणाला गेलो होतो. मी एका मोठ्या वर्तमानपत्रात काम करत असताना वर्तमानपत्राच्या काही मूल्यांची जपणूक शिकवावी किंवा नव्या पत्रकारांना, जुन्या पत्रकारांनाही काहीतरी पत्रकारितेतलं एक चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला एक मोठं मार्गदर्शन आयोजित केलं होतं. आणि त्या व्याख्यात्यांनी पहिला प्रश्न विचारला होता आम्हाला, एक उपस्थित नवीन पत्रकारांनी सुद्धा जाणीवपूर्वक ऐकावं, बातमीची जागा कोण ठरवतो? आणि आम्ही आमच्या परीने उत्तर दिली, उपसंपादक ठरवतो, वरिष्ठ उपसंपादक ठरवतो, वृत्तसंपादक ठरवतो, संपादक ठरवतो. आमच्यातला एक चाणक्य पत्रकार होता, त्याने मात्र खरं उत्तर दिलं होतं आणि त्याच्यासाठी टाळ्या पडल्या होत्या. त्याने उत्तर असं दिलं होतं की बातमीची जागा बातमी स्वतः ठरवते. पण सर दुर्दैवाने तुम्हाला सांगू का, बातमीची जागा आता संपादकच ठरवतो ही वास्तवता, किंवा वृत्त संपादकच ठरवतो ही वास्तवता. मग बातमीची जागा ठरवायचे दिवस गेले कुठं? तुम्ही म्हणता ते मुद्दा बरोबर आहे की मूल्यांची पुनर्स्थापना करावी लागणार, पण लिहिणारा फक्त लिहायचं काम करतो, वास्तव काहीतरी मांडायचं काम करतो. ते छापायचं का नाही छापायचं ती व्यवस्था ठरवते. हे तुम्ही सांगितलं, हे आम्हाला मान्य आहे. परंतु छापायचं का नाही छापायचं जो ठरवतो त्याच्या डोक्यावर काय मांडून ठेवलं हे तुम्हाला सांगितलं गेलं पाहिजे. असं बरोबर आहे. मुद्दा असा आहे, म्हणून मी पहिला प्रश्न असा केला होता की वर्तमानपत्र चालतं कसं. मी 25 वर्षाची सेवा केल्यानंतर स्वतःचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि आज मला कळतं वर्तमानपत्र चालतं कसं. वास्तवदर्शी असं आहे की वर्तमानपत्रांची मूल्य नंतरची, पण ते म्हणजे आपण एक मराठी भाषेतली म्हण ऐकली, सैन्य पोटावर चालतं. वर्तमानपत्राला कुठलाही शासकीय निधी नसतो. चुकून सरकारी जाहिराती येते त्याची मर्यादा खूप आहे, वेगळा विषय तो. परंतु ज्यावेळी वर्तमानपत्र पुन्हा लोक वर्गणीवरच चालतं ना, आणि मग आमचा एखादा पत्रकार लिहितो, एखादा राजकीय नेता गावगुंडा, त्या पत्रकाराला कळाले याला म्हणायचंय मला गावगुंड, पण उद्या परत त्याच्या दारात मला जाहिरात मागायला जायचंय. अशा वेळेला वास्तवदर्शी लेखन करताना त्या पत्रकाराचा हात थरथरतो. तुमच्या मूल्यांची जपणूक करताना त्याला त्याचं वर्तमानपत्र चालायचं आणि उद्या मालकाने दिलेलं टार्गेट पूर्ण करताना त्याला जाहिराती सुद्धा घेऊन यायचं. मालकाचं बर्डन याच्यासाठी आहे की मालकाकडे काम करणारी व्यवस्था खूप मोठी आहे आणि तिचं पोट सांभाळताना मालकाला किती त्रास होतो हाही परत वेगळा विषय आहे. अलीकडे आमचे काही पत्रकार बंधू ज्यावेळेस खरं लिहायला जातात त्यावेळेस त्यांना त्याच्यावर हल्ले होतात. आम्ही अनेकदा म्हणतो पत्रकारांमुळे हल्ला हा अतिशय ताकदीने मानला गेला पाहिजे, बिल पास झालं पाहिजे, पण दुर्दैवाने त्याच्यावर कोणीच बोलत नाही. आमच्या एका कोकणातल्या पत्रकाराला त्यांनी वाळूची बातमी केली म्हणून त्याला गाडी खाली त्या गुंडाने चिरडून मारला. तो दुर्दैवाने अपघात दाखवला गेला. आमचे विजयशी बोलून बसले, सुधीर भाऊ बसले. मराठी पत्रकार परिषद, जबाबदारी सांगतो, मराठी पत्रकार परिषदेने जर आवाज उठवला नसता
तो अपघात म्हणूनच रेकॉर्ड झाला असता हे मी या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो. नंतर तो अपघात नसून तो खून आहे, गाडी खाली चिरडून पत्रकार मारला, हे ज्यावेळेस रेकॉर्डवर आलं त्यावेळेस ते आरोपी अटक झाले. साहेब, पत्रकारांनी हा संघर्ष केला, यात मालक कुठे होते? आणि मग ही मूल्यांची जपणूक करताना ह्या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी समाज व्यवस्थेचं एक वेगळं काहीतरी विचार मंथन व्हायची गरज आहे. तुमच्या भाषणामध्ये मी आता ऐकलं, मला तुमच्या भाषणाला आरोप करायचा नाही. तुम्ही असं सांगितलं की सध्या भडकाऊ पत्रकारिता चालू आहे. ही भडकाऊ पत्रकारितेचे कारण काय माहिती आहे का? मला माझा टीआरपी टिकवायचा. माझा टीआरपी जर सुधीर भाऊपेक्षा कमी झाला तर माझी जाहिराती कमी होणार, त्याच्यावर मला वर्तमानपत्र चालवायचं. माझं भडकाऊ बातमी जर माझी कमी झाली, माझा टीआरपी झाला तर लगेच दैनिक जास्त चालणार, फुलं चालणार नाही, रामोल चालणार. ह्या दैनिकांमध्ये आम्हाला ज्यावेळेस कॉम्पिटिशन करायची त्यावेळेस हा टीआरपीचा जो विषय आहे म्हणून समाज कुठेतरी शांत झाला पाहिजे. पत्रकारांना प्रबोधन करतानाच आपण ज्यावेळेस ब्रह्मकुमारी हा जो कार्यक्रम करतो खूप छान, पण हाच कार्यक्रम आपल्याला समाजासाठी सुद्धा करावा लागणार आहे. चांगल्याला चांगलं म्हणण्याचे दान जोपर्यंत समाजामध्ये येत नाही, जोपर्यंत चांगलं वाचण्याची मानसिकता लोकांची तयार होत नाही, तोपर्यंत आम्हाला द्यायला खूप बंधन आहे असं मला सांग. तुम्ही यायचा मुद्दा सांगितला, यायचा मुद्दा बरोबर आहे तुमचा. म्हणजे आपण याच्यापूर्वी काय म्हणायचो, विज्ञान शाब्दिकवाद, बरोबर आहे. पण उद्या भविष्यात या शाब्दिकवाद म्हणायची सुद्धा वेळ येणार आहे. कारण जेवढा यायचा फायदा आहे तेवढाच यायचा तोटा आहे. आता मध्यंतरी मुंबईतल्या एका मोठ्या वर्तमानपत्राने यायचा आसरा घेऊन एक बातमीचं ट्रान्सलेट करून छापून टाकलं. दिवसभर त्या वर्तमानपत्रात फोन चालू होते, भलतच काहीतरी दिलं होते या इंग्रजीचं ट्रान्सलेशन करून. अशा वेळेला ही अंगावर येणारी पत्रकारिता आहे. म्हणून यायचं सुद्धा भविष्यात फार काही चालेल असं मला वाटत नाही. योग घातलेल्या कालखंडामध्ये याय आपल्यासाठी अजिबात स्पर्धा असेल असं मला वाटत नाही. कारण शेवटी याय तयार करणारा ही माणूसच आहे आणि म्हणून यायला ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा ते पार करणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. मला वेळ कमी दिलाय, माझ्याकडं बोलण्यासारखं अजून खूप आहे, परंतु पाठीमागं अजूनही वक्ते आहेत. निर्मला ताईंचा मला फोन आला की तुमच्यातलं कोण कोण बोलला. मी ताईंना असं एका स्पष्ट वाक्यात सांगितलं, ताई जेवढे तुम्ही वर यादीवर घेतले ही सगळी पत्रकार मंडळी अत्यंत फरडे वक्ते आहेत. त्याच्यातला प्रत्येक माणूस तुम्ही किमान 1 तास बोलू शकतो एवढ्या क्षमतेची ही सगळी माणसं आहेत. तुम्ही सगळ्यांना 5-5 मिनिटं द्या. त्यांनी मला 5 मिनिटं दिली, बाकीच्याला 3 मिनिटं दिली, असा अन्याय करू नका. त्यांची वेळ थोडीशी 2 मिनिटाची वाढून द्या, एवढी या ठिकाणी विनंती करतो. तुम्ही खूप चांगला कार्यक्रम घेतला, तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या मार्फत आयोजित आजच्या अहिल्यानगर जिल्हास्तरीय मीडिया संमेलन या ठिकाणी आयोजित केलं आहे. त्या ठिकाणी या संमेलनात आयोजित जो विषय आहे पत्रकारितेतील बदलता प्रवाह आणि मूल्यांची पुनर्स्थापना, या ज्या विषयासाठी आजच्या व्यासपीठावर उपस्थित माननीय राजयोगिनी ब्रह्मचर्य कुमारी राजेश्वरीजी आणि माननीय ब्रह्मकुमारी शांतूबाईजी राष्ट्रीय स्वयं समन्वय मीडिया प्रभाग आणि आमच्या नाशिक विभागीय अकॅडेमिक समितीचे अध्यक्ष माननीय सुधीरजी लंके सर, विजयजी हुलम सर, अजून विजयजी हुलम सर, भूषण देशमुख सर, ज्येष्ठ पत्रकार आणि आपले आता निवडून गेलेले आमचे मित्र वडनेरे सर आणि लांडगे सर आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्याकडून कोणाचे नाव सुटून गेले असेल तर मी माफी मागतो. हे सर्व मान्यवर या ठिकाणी जो आज प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांची विद्यालयासारख्या आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे, या संस्थेचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्यांच्या मीडियाच्या माध्यमातून देशभरातील व राज्यभरातील पत्रकारांसाठी नेहमीच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असते. अहिल्यानगर येथील पत्रकारांसाठी ही जिल्हास्तरीय कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे. ते त्या कार्यशाळेत जो आयोजित केली आहे ते उल्लेखनीय काम आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पत्रकार बांधव आणि शासनाच्या वतीने आम्ही ऋणी आहोत. या ठिकाणी आपण समर्थपूर्ण अशी कार्यशाळा आयोजित केली. असे जे कार्यक्रम होतात याला आपल्यालाच बोलण्याची संधी मिळत असते. त्यामुळे जे मंचावर जे मान्यवर लोक उपस्थित आहेत, जे वक्ते चांगले बोलतात, प्रवाही आणि व्यवस्थित बोलू शकतात, त्यांच्यापेक्षा माझं बोलणं थोडंसं प्रवाही नसल्यामुळे मी माझं भावना जे आहे त्या कागदावर घेऊन आलेले आहे. त्या ठिकाणी मी तुम्हाला जसं हे वाचतंय, मला आयोजकांनी या ठिकाणी 3 मिनिटं वेळ दिला. मी फार 10 मिनिटाचं भाषण करून होतं, पण आता मी 5 मिनिटात ते आवडतो. तर आज हा जो आपण माझे जो भाषणाचे 2 प्रवाह मी भाग केलेले, एक पत्रकारितेतील बदलता प्रवाह आणि दुसरा
मूल्यांची पुनर्स्थापना. पत्रकारितेतील बदलता प्रवाह याचा जो अभ्यास करतो आपण, त्यात आता आपल्याला आपला जो पत्रकारितेचा इतिहास आहे थोडा समजून घेतला पाहिजे. म्हणजे भारताचे जे मुद्रण यंत्र आहे, भारतात 1664 मध्ये मुद्रण यंत्र भारतात आले. ते पोर्तुगीजांनी भारतात मुद्रण यंत्राचा शोध लावला. त्याच्यानंतर तब्बल 100 वर्षांनी भारतात पहिलं वृत्तपत्र चालू झालं. ते झालं 29 जानेवारी 1780 रोजी, जे मागस टिपी यांनी बंगाल यादी वृत्तपत्र चालू केलं. त्यानंतर महाराष्ट्राचा पत्रकारितेचा इतिहास जर बघायचा तर 1832 मध्ये महाराष्ट्राची जांभेकरांनी दर्पणी वृत्तपत्र आणलं. तर भारतातला जो पत्रकारिता म्हणजे आज 245 वर्ष झाले जे पहिलं वृत्तपत्र भारतात चालू होऊन, आणि महाराष्ट्रातलं जे पहिलं वृत्तपत्र चालू होऊन आज 193 वर्ष झालेले. असा हा आपला पत्रकारितेचा इतिहास आहे. त्यानंतर जो 18व्या शतकात या 2 वृत्तपत्रापासून प्रेरणा म्हणून अनेक वृत्तपत्र चालू झाले. मुंबई, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी वृत्तपत्र सुरू झाली. त्यात भारताच्या ज्या सामाजिक सुधारणा चळवळी असतील, स्वातंत्र्य चळवळी असतील, त्यामध्ये वृत्तपत्रांनी अमूल्य योगदान दिले. आणि महाराष्ट्राचा जो संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे त्याच्यामध्ये आचार्य असतील, आचार्य ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, भाई बंदे यासारख्या संपादकांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून जागृती आणली आणि महाराष्ट्र हा स्वतंत्र करण्यामध्ये त्यांनी मोलाचा वाटा होता. त्यात या लोकांचं महत्वाचं वाटा आहे. तर पत्रकारितेतील बदलते जे रूप आहे, आता व्यावसायिक रूप आलेले पत्रकारितेला, सामाजिक समाज प्रबोधनाचा उद्देश पत्रकारितेला करायचा आहे. मात्र त्यांना ते सामाजिक साध्य करायचे, ते व्यावसायिक साध्य करून करायचे आहे असे स्पष्ट विचार आणि भूमिका ही माध्यम मालकांची आहे. विविध माध्यमात काम करणारा पत्रकार, संपादक आज समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याने दबलेला आहे. हा जो पत्रकार आहे आजचा, ज्याच्याकडे समाजाच्या खूप अपेक्षा आहेत की हा आम्हाला न्याय मिळवून देईल, पण जो पत्रकार आहे त्याला 2 प्रकारच्या याच्यात तो दबलेला आहे. त्याचं सँडविच झाले एक प्रकारे. एक समाजाच्या अपेक्षा आहे त्याच्याकडे, परंतु त्याच्या जो मालक आहे त्या मालकाच्या त्याच्याकडनं अपेक्षा आहेत, परंतु कुटुंब आहे त्याचं त्याला बघायचंय, कुटुंबाचं त्याला पालन पोषण करायचंय. अशा 2 अपेक्षांमध्ये आजचा पत्रकार दबलेला आहे. मला आठवतो मी पुण्यामध्ये जो म्हणजे आता जे पत्रकारिता कशी बदलते, मी पुण्यामध्ये 2008 ते 2005 ते 8 दैनिक पुढारी पत्रकार म्हणून काम केलं. पुण्यामध्ये पत्रकार असताना त्या ठिकाणी आम्हाला बातम्या कागदाने लागत होत्या किंवा टाईपरायटरने टाईप करून द्याव्या लागत होत्या. तेव्हा 1-2 संगणक राहायचे आमच्या ऑफिसला. तेव्हा संगणक नुकतेच म्हणजे संगणकाचं क्रांती होती नुकतीच. मग संगणक शब्द आम्ही कधी हाताने लिहून देत होतो, कधी टाईप करून देत होतो. तर असं तर युग होतं. आताचं युग हे एकदम त्याच्या उलट आहे. म्हणजे आता तुम्ही गुगलने साधं तुमच्याकडे यंत्र आहे, त्याच्यावर तुम्ही किती 2 पानाचा मजकूर असेल 5 मिनिटात तुम्हाला टाईप करून देतो. किंवा आता ChatGPT आहे, मी स्वतः प्रयोग करतो ChatGPT वरती. तर किती आता काल मी प्रयोग केला, एक बातमी टाकली होती. मला ते श्रीमंताचे उपविभागीय अधिकारी त्यांनी बातमी पाठवली. ते जे ज्येष्ठ नागरिक कायदा आहे त्याच्यात 5 पानं होती. त्याच्या बातमी करायची होती मला. पण आता एवढं वाचायला वेळ नाही, नेमकं झोपलेलो होतो. मग मी काय केलं, ChatGPTचा वापर केला. ChatGPTचा वापर केला. त्याच्यामध्ये पहिले त्याला टाकलं, त्याला सूचना दिल्या. ChatGPT असं तंत्रज्ञान आहे की आता सर म्हणतात, ते लाटे सर म्हटले की हे आपल्याला काही तोटा नाही किंवा याच्या आपल्याला भविष्यात काही नाही. पण मग त्याच्या उलट माझं मत आहे की आपल्याला तंत्रज्ञान शिकून घ्यावा लागणारच आहे. जर आपण जे सगळे पत्रकारिता मांडलं, जर आपण हे तंत्रज्ञान शिकलो नाही तर आपण काळाच्या प्रवाहात मागे जाणार आहे. हे कारण मी तुम्हाला कालच तुम्हाला सांगतो की मी 4-5 पानाच्या जे बातमी आहे ती 2 मिनिटात तुम्हाला तयार करून देता तुम्ही. त्याच्यात मी ती बातमी वाचली, परंतु 4 पानाचे PDF होतं. त्याच्यामध्ये त्याचे तुला परत प्रॉम्प्ट दिले की याच्यामध्ये बातमीतला काही महत्त्वाचा मुद्दा सुटलेला आहे का. त्याने मला सांगितलं हा मुद्दा सुटलेला आहे. 4, 5, 6 प्रॉम्प्ट देण्याची ती स्किल वापरली मी आणि ती बातमी इतकी सुरुवात आणि व्यवस्थित करून दिली. ती मी लगेच त्या प्रांताधिकाऱ्यांना पाठवली, त्यांना सांगितले बातमी बरोबर आहे का बघा. तर त्यांनी सांगितलं एकदम व्यवस्थित बातमी केली होती. म्हणजे बघा ती बातमी तंत्रज्ञानाच्या मदतीने फक्त 5 मिनिटात तयार केली आणि ती बातमी त्या प्रांताधिकाऱ्यांना टाकली. त्यांनी सांगितलं की याच्यात काहीच चूक नाही सर म्हणे, इतकी सुंदर सुरेख बातमी केली होती. त्याचं सगळं म्हणजे तंत्रज्ञान किती झपाट्याने वाढतंय तर ते आपल्याला शिकण्याची गरज आहे. म्हणजे नाही आज भरपूर संपादक आहेत, संपादक असतील, अभ्यासक असतील, जे आता पूर्वी गुगल सर्च इंजिनचा वापर करत होते ते आता गुगल सर्च इंजिनचा वापर 5% कमी केलेला आहे. म्हणजे करत होते. आता ते कोण काय वापर करतात, ChatGPT, जेमिनी, परप्लेक्सिटी असं भरपूर आहेत जे आपल्याला शोधावं लागेल. आणि त्यासाठी काय करावं लागेल मग पत्रकारांनी, त्यासाठी त्याला काम करावं लागेल. त्यासाठी प्रत्येकाला किमान 1 तास आपल्याला, म्हणजे मी स्वतः आज सरकारी जरी अधिकारी मला वाटतं मी 2040 पर्यंत माझी नोकरी जाणार नाही असं मला गॅरंटी आहे. पण मी तरी माझ्या याच्यावर हे असतो की नाही मला नोकरी टिकवायची, माझी केव्हाही नोकरी जाऊ शकते तंत्रज्ञानाच्या युगात का कारण आपण तंत्रज्ञान शिकवावं लागेल. प्रत्येकाला 1 तास युट्यूबवरती द्यावा लागणार. युट्यूब असं माध्यम आहे आपल्या मोबाईलमध्ये आलेलं की त्याच्यातनं आपण सगळं जगाचं नॉलेज शिकू शकतो. म्हणजे तुम्हाला कुठल्या विद्यापीठात जाण्याची गरज नाही, कुठे जाण्याची गरज. आज युट्यूबमध्ये लाखो करोडो क्रिएटर्स आहेत जे तुम्हाला नॉलेज देतात. तुम्हाला जे पाहिजे ते
तुम्ही काही युट्यूबला प्रॉम्प्ट द्या की मला या विषयावरती नॉलेज दे किंवा मला ChatGPT वरती माहिती कशी काढायची त्याचं प्रॉम्प्ट दे किंवा त्याचं शिक्षण दे. तुम्हाला ChatGPT आता अशी कोर्स देतील युट्यूबवर. प्रत्येकाने 1 तास जर वेळ दिला ना आता नवीन पत्रकारने तर तुम्हाला मला वाटतं की या स्किल पासून पुढे जाऊ शकतो. आता पूर्वी आपल्याकडे वृत्तपत्रामध्ये प्रूफ रीडर, उपसंपादक या गोष्टी आता सरळ पुढे वळले सर. इजिप्तमधल्या एका संपादकाने 16 पानाचा पेपर हा 5 मिनिटात काढला. असं येणार आहे, खरं युग येणार आहे. म्हणजे मला तर वाटतंय त्याच्यामुळे तंत्रज्ञान शिकणं हे आपल्याला अपरिहार्य गोष्ट आहे. मी स्वतः त्या गोष्टी 1 तास रोज माझ्यासाठी देत असतो तंत्रज्ञान शिकण्यासाठी. हा युट्यूबवरती कुठे जाण्याची गरज नाही. आपल्या मोबाईलमध्ये तंत्रज्ञान आहे, कुठे जायची गरज नाही. मी कोरोना काळामध्ये जेव्हा मी समाज कल्याणाला PR होतो तेव्हा मी कोरोना काळात युट्यूब चॅनल तयार केला, म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणून तयार केला. त्याच्यावर 16,000 व्ह्यू 16,000 सबस्क्रायबर झाले एका महिन्यात. ते फक्त मी काय करायचो समाज कल्याणाच्या योजनेची माहिती द्यायचो आणि त्या चॅनलच्या बळावरच मी MP शिवाय राज्यात पहिला आलो. का की मला तंत्रज्ञान माहिती पडलं की काय काय ते MP मला त्यात प्रश्न विचारले, तुम्हाला काय काय येतं, तुम्हाला एडिटिंग येतं का, तुम्हाला बातमी तयार करता येते का, म्हणजे तुम्हाला माहितीपट तयार करता येईल का. मी ऑलरेडी हे सगळं युट्यूबवर केलेलं होतं. त्यामुळे मी मला MP मध्ये राज्यात प्रथम आलो का त्या बळावर तंत्रज्ञानाच्या बळावर. तुम्ही कोरोना काळात मी ते सगळं शिकून घेतलं. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आपल्याला शिकलं पाहिजे. या नवीन तंत्रज्ञान शिकताना एक सर्वात महत्त्वाची बेसिक गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला मराठी भाषेविषयी प्रेम आलं पाहिजे. मराठी भाषेचं जे आपलं शुद्ध लेखन असेल, निवावळ असेल, भाषा संचय असेल तो प्रत्येकाने शिकला पाहिजे. हा जो भाषा संचय हा आपल्या रुटीनचा भाग आहे. म्हणजे दररोज वृत्तपत्र वाचन करणे, त्यावरचं निरीक्षण करणे या गोष्टी आपल्याला रोज झाल्या तर आपण त्या भाषेवर प्रभुत्व मिळू शकतो. मराठी भाषा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एक किस्सा आपला पत्रकारितेच्या काळातला एक सांगतो तुम्हाला मी. पत्रकारिता प्रत्येकाने ऐकलेला आहे की एक चोर असतो तो न्यायाधीशांकडे जातो नाही का. ते न्यायाधीशांकडे त्याची केस लागते तर मग न्यायाधीश त्याला सांगतात की तू आता लिहून दे कागदावर की मी यापुढे चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी असं लिहून दे आणि जा. मग तो लिहून देतो कागदावर, बॅग ठेवून देतो. परत मग 4-5 दिवसांनी परत चोरी करताना सापडतो तो आणि मग जजच्या मधात आपल्याला शिक्षा देतो. मग तो काय होतो चोर, नाही सर तुम्ही एकदा असं करा पण तो लिफाफा वाचा मी काय म्हटलंय ते. मग तो ते लिफाफा जज वाटतात त्याने ते लिहिलं होतं मी चोरी करणार पुस्तकातून टाकला होता आणि नाही केली शिक्षा द्यावी. म्हणजे मला तुम्ही मराठी व्याकरणाचं किती घोळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने पुस्तक व्याकरण हे शिकून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी काही बेसिक गोष्टी आहे. म्हणजे मोडावाडीतले कोण लेखक आहे, ख्यातनाम लेखक आहे, महाराष्ट्रात सगळ्यांना पत्रकारिता करणारे विद्यार्थी आणि सगळ्यांना माहिती आहे त्यांचं पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. मराठी भाषेविषयी व्याकरणाची आपल्याकडे संग्रह ठेवले पाहिजे. किंवा तुम्ही आता तुमच्याकडे मोबाईल आहे, तुम्ही बातम्या रोजच्या करता, तुमच्याकडे अरुण फडके नावाचे मोठे लेखक आहे त्यांचं एक शुद्ध लेखन ठेवा खिशात. हे ऍप प्रत्येकाने डाउनलोड करून घ्या. शुद्ध लेखन ठेवा खिशात. ते जर तुम्ही ऍप ठेवलं 15,000 शब्द त्याच्यामध्ये आहेत मराठी शब्द अशुद्ध शब्द. तुम्ही बातमी लिहिताना ते शब्द टाका तिथं, हा शुद्ध आहे का अशुद्ध लगेच येतो ते. त्यामुळे ते शुद्ध लेखन ठेवा खिशात हे ऍप तुमच्या जवळ पाहिजेच. ते असलं तर तुम्हाला सोयीस्कर होईल, ते तुम्हाला त्याचा अभ्यास करता येईल. अशा प्रकारे आता मी तुम्हाला पत्रकारिता हा बदलता प्रवाह आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट होण्यासाठी शिक्षण करणं अत्यावश्यक आहे. ChatGPT वगैरे हे तंत्रज्ञान शिकणं अत्यंत आवश्यक आहे. प्रूफ रीडर असतील, उपसंपादक असतील यांची जॉब जात आहे आणि त्यांना असं नाही की त्यांचे जॉब गेले म्हणून ते आता संपले असं नाही. त्यांना शिफ्ट करावं लागेल त्यांचा जॉब त्यांना दुसऱ्या गोष्टीत आणावं लागेल, त्यांना तंत्रज्ञान शिकावं लागेल. म्हणून हे तंत्रज्ञान शिकणं गरजेचं आहे. आणि पत्रकारितेची मूल्याची पुनर्स्थापना या विषयावर बोलले तर आता मला या विषयावर जास्त काही बोलता येणार नाही कारण की मूल्याचे पुनर्स्थापना सामाजिक मूल्य जे पण ढासळलेले पत्रकार काय मूल्य हे करतील. सामाजिक मूल्य आज एकदम घसरलेले आहेत. पत्रकारितेच्या मूल्याची पुनर्स्थापना या विषयावर बोलताना आज जो सोशल मीडिया आहे, युट्यूब असेल, वेगवेगळे पोर्टल असतील त्याच्यामध्ये आता प्रत्येक जण मोबाईल त्याच्या हातात येतो. आज काय झालंय पत्रकार झालेला आहे. प्रत्येक जण पत्रकार म्हणून निवडून घेतो की अरे मी पत्रकार आहे, युट्यूबवाला म्हणून पत्रकार आहे. काही हरकत नाही, त्यांनी पत्रकार म्हणून निवडून घ्यावं. ते पण त्यात राज्यघटनेच्या 19 कलम 1 प्रमाणे प्रत्येकाने ना स्वातंत्र्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले प्रत्येकाने त्याने वापरावं. पण 19(2) प्रमाणे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादाही घातलेल्या आहेत. त्यावर प्रत्येकाने कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आजच्या या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांचं मनपूर्वक आभारी आहे. ओम शांती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवर आणि सर्व उपस्थित पत्रकार सर्वांना नमस्कार. मी सर्वप्रथम ब्रह्मकुमारी जे संघटन आहे त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या सर्व पत्रकारांच्या वतीने. त्यांच्या राजेश्वरी दिदी, चौधरी मॅडम या सर्वांनी या कार्यशाळेसाठी खूप प्रयत्न केले आणि जे समाजाचं संघटन आहे त्यांना असं वाटलं की आपण पत्रकारांच्या मूल्यांवरती चर्चा करायला हवी. भाईजी आणि वडनेरे सरांनी त्यांच्या भाषणामध्ये काही बाबी स्पष्ट केल्या.
भाई जी ने बहुत स्पष्ट शब्द में बताया कि हमारा जो संगठन है वो मजहब में झगड़े नहीं लगाना। आणि दुसरी एक गोष्ट सांगितली की हे मातृसत्ताक संघटन आहे। मला असं वाटतं की आपल्या ज्या पत्रकार या कार्यशाळेचा जो उद्देश आहे तो त्या या 2 वाक्यातूनच त्यांनी स्पष्ट केलेला आहे। ये 2 जो आपके सेंटेंस है वही बताते हैं कि समाज में कौन से मूल्यों का आग्रह हमने करना चाहिए। त्यांची जी संघटनेची भूमिका त्यांनी सांगितली, खूप महत्वाची भूमिका सांगितली। आपण पत्रकारितेच्या बदलत्या प्रवाहावरती चर्चा करतो आहोत। मराठीतलं वडनेरे सर जे बोलले किंवा पाटील सर जे बोलले त्याचं रिपिटेशन मी करणार नाही। विठ्ठल भाऊंनी खूप चांगली माहिती केली। मराठीतील पहिलं वर्तमानपत्र दर्पण मानलं जातं। आपण दर्पण पासून ई पेपर पर्यंत आलो आहोत। म्हणजे पूर्वी खिळे जुळून व्हायची, त्या ढमाले साहेब आहे आपले सर्वात ज्येष्ठ पत्रकार आहेत, इथे खिळे जुळून व्हायची पूर्वी। आता आपला रिपोर्टर मोबाईलवरती बसल्या बसल्या बातमी टाईप करतो, ऍपवरती सेंड करतो आणि ती न्यूजपेपरच्या न्यूज रूम मध्ये जाऊन पडते। पूर्वी ग्रामीण वार्ताहर हाताने बातमी लिहायचा, कागदावर बातमी लिहायचा, पाकिट एसटीच्या ड्रायव्हरकडे द्यायचा, ते यायचं संध्याकाळी वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये, नंतर ते टाईप रायटिंग मध्ये सेट व्हायचं, इतका प्रचंड वेळ जायचा। आज मीडिया प्रचंड गतिमान झालेला आहे आणि अपेक्षा अशी होती की जेव्हा मीडिया गतिमान होईल तेव्हा माणसाचं जगणं हे अधिक सुलभ झालं पाहिजे, पण झालंय उलट। मीडिया गतिमान होतो आहे आणि माणसाचं जगणं हे अधिक संकुचित होत चाललं आहे। म्हणून विठ्ठल भाऊ जे म्हटले की यांनी असा विषय काय ठेवला असावा की मूल्यांची पुनर्स्थापना करण्याची गरज काय आहे, कारण आपण मूल्य हरवत चाललो आहोत। भाईजी मला बोलताना म्हणत होते की महाराष्ट्र के पत्रकार बहुत अच्छे, महाराष्ट्र का मीडिया बहुत स्ट्रांग है। इसके पीछे एक वजह है कि ये राजश्री शाहू महाराज की भूमि है, ये महात्मा फुले जी की भूमि है और इन्होंने हमें मूल्य शिक्षण दिया है। हे शिवाजी महाराज की भूमि है, यांच्या जगण्यातनं सगळं मूल्य शिक्षण आलेलं आहे। म्हणजे शिवाजी महाराजांना आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असं म्हणतो, मात्र शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही हिंदू मुस्लिम हा भेद केलेला नव्हता, जो आज आम्ही समाजाला सांगत नाही। राजश्री शाहू महाराज हे असे राजे होते की ज्यांनी आपल्या संस्थांमध्ये गोरगरिबांना शिक्षण दिलं पाहिजे आणि या वंचित घटकांसाठी आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका सर्वप्रथम घेतली आणि त्यांनी वंचित घटकांना शिकवण्याची भूमिका घेतली राजश्री शाहू महाराज। महात्मा फुले असे समाज सुधारक होते की ज्यांनी सांगितलं की येथे स्त्रियांवरती अन्याय होता कामा नये, येथे जाती धर्मांना अन्याय होता कामा नये। ही जी आमची बैठक आहे, वैचारिक बैठक महाराष्ट्रातील, ही आम्हाला मूल्य शिक्षण सांगते आणि आम्ही पत्रकारांनी सुद्धा हेच काम करणे गरजेचे आहे। आम्ही पगारी पत्रकार असू, आम्ही फ्रीलान्सर पत्रकार असू किंवा विठ्ठल भाऊ सारखे आम्ही मालक पत्रकार किंवा अशोकराव इथं आहेत, आपल्या सगळ्यांकडे हीच भूमिका अपेक्षित आहे की आम्ही ही मूल्य जपली पाहिजे। भाईजीने त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की महात्मा गांधीजीने सत्य और अहिंसा बदला, पत्रकारितेने देखील सत्य आणि अहिंसा सांगायचं। ही मूल्य ही फार अवघड गोष्ट नाहीये, पण ही आत्मसात करणं अवघड आहे। आपली खूप सिंपल मूल्य आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण या समाजामध्ये टिकवली पाहिजे। त्यामुळे जेव्हा एखादा नेता धर्मावरून भांडण लावत असेल समाजामध्ये, तेव्हा आम्ही काय भूमिका घ्यायची पत्रकारांनी आम्ही ठरवलं पाहिजे। वडनेरे सर म्हणाले की पूर्वी तुरुंग आणि पत्रकारिता हे सोबत चालत होते, म्हणजे पत्रकारांनी काही लिहिलं पारतंत्र्याच्या काळामध्ये तुरुंगात जावं लागत होतं। आजही तीच परिस्थिती, आजही जर पत्रकारांनी लिहिलं तर तुरुंगात जावं लागू शकतं, पण ती जाण्याची तयारी पत्रकारांनी ठेवली पाहिजे, ती मूल्यांसाठी ठेवली पाहिजे। म्हणून मला ब्रह्मकुमारी संघटनेला धन्यवाद द्यायचे आहे की आपण पत्रकारांच्या मूल्यांवरती चर्चा करतो आहोत। ती चर्चा आपण करतात आणि राष्ट्रीय लेवलला आपण याच्याबद्दलचे सेमिनार आयोजित करतात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे। कारण जसं 3 पिलर आहे की कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे आणि 4था पिलर आहे पत्रकारिता। हा पिलर म्हटलं तर स्ट्रॉंग आहे आणि म्हटलं तर वंचित आहे। इतर म्हटले की आमच्या पत्रकारांचे दुःख आमच्या पेमेंट स्लिप आल्यानंतर कळतं की पत्रकाराचं वजन किती आहे। शेवटी फूड जे आहे ते पैशावर चालतं, पत्रकाराला संसार असतो, कुटुंब असतो। आपल्या पेमेंट स्लिप जर अनेक पत्रकारांच्या पेमेंट स्लिप बघितलं तर समाजाला धक्का बसेल की काय आहे पत्रकार। म्हणून कोल्हापूर विद्यापीठामध्ये यावर्षी बॅचलर ऑफ जर्नलिझमला एकही ऍडमिशन झालं नाही, 0 ऍडमिशन झाले। मला असं वाटतं
ही फक्त त्या विद्यापीठाने चिंता करण्याची गोष्ट नाहीये, ही समाजाने चिंता करण्याची गोष्ट आहे, ही सगळ्या मीडिया हाऊसेसने चिंता करण्याची गोष्ट आहे आणि ही आपल्या शासनाने सुद्धा चिंता करण्याची गोष्ट आहे की पत्रकारिता अभ्यासक्रमाला मुलं का जाऊ इच्छित नाही. इतर पठारे सर आहेत आता CSID मध्ये ते पत्रकारिता अभ्यासक्रम चालवतात, विहोग चॅनल, तिथे आम्ही जेव्हा चर्चा होते तेव्हा आमचं आता हेच म्हणणं आहे की आता लोकांनी कशी पत्रकारिता केली पाहिजे, कसे सिलेबस आपल्याला डिझाईन करावं लागतील. वडणे सर म्हटले की सोशल मीडियाच्या लोकांना पत्रकार मानायचं की नाही मानायचं. माझं स्पष्ट म्हणणं आहे की जे काही मोठे मीडिया हाऊसेस आहेत मेन स्ट्रीम त्या माध्यमात काम करणारे लोक हे पत्रकार आहेत, पण आता प्रत्येक नागरिक सुद्धा जो सोशल मीडियावर पत्रकारिता करू इच्छित आहोत त्याला आपण पत्रकारच समजलं पाहिजे. याचं कारण असं आहे की मीडियाची मोनोपॉली जी तयार झाली आहे ती मोनोपॉली हे नागरिक पत्रकारच तोडू शकतात. मला सांगा, रवीश कुमार आता कुठल्याही मीडिया हाऊसमध्ये काम करत नाही, स्वतःचं युट्यूब चॅनल चालवतात, सायंटिफिकली बोलतात, विथ प्रूफ बोलतात, साधार बोलतात, त्यांना आपण पत्रकार मानत नाही. भूषण सर मानणार की नाही त्यांना आपण पत्रकार? मग मला असं म्हणायचं की जे सजग नागरिक मूल्यांच्या आधारे पत्रकारिता करू इच्छित असतील, मी मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम करतोय आणि मी जर धर्मामध्ये भांडण लावत असेल आणि एखादा युट्यूब पोर्टल चालवणारा पत्रकार धर्मातील भांडण कमी करण्याचं काम करत असेल तर चांगलं काम करू करते. त्यामुळे मला असं वाटतं की पत्रकारितेचा उद्देश असा आहे की एक मेसेज माझ्याकडनं दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतो. मग तो जर मेसेज हे जे सगळे युट्यूबर आहेत, सगळे सिटीजन जर्नलिझम आहेत, जे ग्रासरूट जर्नलिझम करतायत, ही सगळी मंडळी तो मेसेज जर चांगल्या पद्धतीने समाजापर्यंत पोहोचत असतील तर अशाही पत्रकारितेचं आपल्याला आता स्वागत करावं लागेल. फक्त एक मुद्दा असा आहे की अशा कार्यशाळांची त्यासाठी गरज आहे. हे सगळे युट्यूबर आहेत, पोर्टलवाले आहेत, यांना सांगावं लागेल की तुम्ही जर्नलिझम कसा करायचा आहे, तुम्ही कोणती बातमी द्यायची आणि बातमी देताना काय पथ्य पाळायचे, काय मूल्य त्या बातमीत असली पाहिजे, याचं एकदा त्यांना जर शिक्षण दिलं तर प्रत्येक नागरिक हा पत्रकारिता करू शकतो. एखादी बातमी छापायची की नाही छापायची, संपादक जसं विठ्ठल म्हटले की आता बातमीची जागा कोण ठरवतं, संपादक ठरवतं. मग संपादक बातमी छापणार नसेल तर नागरिक मध्ये गरज नाही, मी माझ्या फेसबुकवर बातमी टाकेल, माझ्या पोर्टलवर बातमी टाकेल, मी युट्यूबवरती बोलेल आणि मला जे समाजाला सांगायचं आहे, जे माझ्या गावातली गोष्ट आहे लोकांपर्यंत पोहोचवायची आहे ती मी पोहोचवेल. मला असं वाटतं की यातून त्याचा उद्देश होईल. फक्त यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची गरज आहे आणि पत्रकारितेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य का जपली पाहिजे. भारत माझा देश आहे असं आपण पहिलीपासून प्रतिज्ञेमध्ये म्हटलो. यदुनाथ थत्ते फार चांगलं सांगतात, ते एका शाळेमध्ये गेले आणि मुख्याध्यापकांना त्याला परिपाठाला उभं केलं. यदुनाथ थत्तेजींना सगळे मुलं एक सुरात म्हटले, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. यदुनाथ थत्तेजी वर्गात आल्यानंतर ऑफिसमध्ये आल्यानंतर मुख्याध्यापकांना म्हटले तुमची मुलं प्रतिज्ञा किती सुंदर म्हणताय, यांना कधी शिकवली प्रतिज्ञा तुम्ही? ते म्हटले नाही प्रतिज्ञा आम्ही शिकवत नाही. म्हटलं मग मुलं म्हणतात कशी? ते म्हटले मुलं आपोआप म्हणतात, एकमेकाचं पाहून मुलांनी प्रतिज्ञा पाठ केली आणि आपोआप म्हणतात. म्हणजे मग तुम्ही मुलांना प्रतिज्ञेचा अर्थ कधी सांगितला का नाही वर्गामध्ये? मुख्याध्यापक म्हणजे नाही प्रतिज्ञेला काही मार्क्स नसतात, तो काही धडा नाही, ते पहिल्या पानावर छापायची गोष्ट आहे, शासनाने छापली, आम्ही ती मुलांना म्हणायला लावतो, मुलं म्हणतात, एवढंच, त्याला काही मार्क्स नाही. त्यामुळे आम्ही वर्गामध्ये कुठलाही शिक्षक प्रतिज्ञा शिकवत नाही. त्यामुळे आपल्या समाजामध्ये लोचा असा झाला की पहिली ते 10वी आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणत गेलो आणि निवडणुकीच्या वेळेमध्ये आपण धर्माधर्मामध्ये भांडण लावतो. त्यामुळे जे आपल्या मनावरती जे निवडलं ते जर आपण आचरणात आणणार नसू तर याला म्हणतो आपण की मूल्यांची प्रतारणा. सत्य ही गोष्ट सत्य आहे ती जर आपण मानणार नसू आणि आपण असत्य बाबीवरच बोलणार असू तर म्हणतो आपण मूल्यांची प्रतारणा. मला असं वाटतं ती मूल्य पत्रकारांनी जपली पाहिजे. सत्य आहे ते सत्य म्हटलं पाहिजे, जिथं जिथं भेदभाव आहे त्याच्यावरती आपण प्रहार केला पाहिजे आणि माणूस जोडण्याचं काम केलं पाहिजे पत्रकारितेने. याला म्हणतो आपण की मूल्यांची पुनर्स्थापना करणे. अशी मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठी आपण जो काही प्रयत्न करत आहात तो खूप खूप अभिनंदनीय आहे. मी आपल्या पत्रकारांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो. यायचा देखील मुद्दा इथे निघला. मी एक फक्त छोटंसं उदाहरण सांगतो. गुहा गाव जे आहे आपल्या राहुरी तालुक्यातील, तिथे हिंदू मुस्लिम वाद सुरू आहे आणि नेमकं काय वाद सुरू आहे हे समजून घेण्यासाठी त्या गावात गेलो. मला कॉलम मध्ये लिहायचं होतं. मी माझा रविवारचा कॉलम लिहिला शनिवारी आणि सहज मी ChatGPT माझा कंटेंट टाकला आणि त्या ChatGPT असा प्रॉम्प्ट दिला की हे आर्टिकल बॅलन्स आहे की नाही मला सांग. तर ChatGPT म्हणायला लागलं नाही हे बॅलन्स नाही, एका धर्माच्या बाजूने जरा झुकलेलं आहे असं मला म्हणायचं. मग मी परत वाचत गेलो, पुन्हा प्रॉम्प्ट दिलो. ChatGPT मला ते सांगायचं नाही धर्माच्या बाजूने हे आर्टिकल एका धर्माच्या बाजूने झुकलेलं आहे, एका धर्माच्या बाजूने झुकलेलं आहे.
मग हे बघा, म्हणजे एआय कुठे अप्लाय करायचं आपल्याला कळलं पाहिजे. मी माइंड अप्लाय केला की त्या गावामध्ये बिटवीन द लाईन काय आहे हे एआयला माहित नाही. एआय मला फक्त वाक्य वाचून निर्णय देणार आहे, शब्द वाचून निर्णय देणार आहे. पण त्या गावामध्ये बिटवीन द लाईन पॉलिटिक्स काय आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला माहित नाही. त्यामुळे सर्व गोष्टींसाठी आपल्याला त्याच्यावरती अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे एआय हे फक्त आपल्याला एक हिंट देण्यासाठी आहे, तेवढ्यापुरतं आपण ते वापरायचं आहे. आणि आपला माइंड जो आहे, आपलं मन, आपला मेंदू हा आपल्याला शाबूत ठेवायचा आहे. मला वाटतं ब्रह्मकुमारी ग्रुप हा मनावरतीच काम करतो. तुमचं मन शांत ठेवा, तुम्ही तणावमुक्त जगा. पत्रकारांनी तणावमुक्त जगणं सुद्धा खूप गरजेचं आहे. पत्रकार आपल्या फॅमिलीला वेळ देत नाही, कारण सकाळी 8-9 वाजता ग्रुपवरती मेसेज सुरू होतात, ही बातमी मिस झाली, ती बातमी मिस झाली, आज ब्रह्मकुमारीचं संमेलन आहे, ती बातमी कोण कव्हर करायला जाईल, त्याची बातमी किती वाजता फाईल होईल, संध्याकाळी कुठेतरी ऍक्सिडेंट झालेला असतो, काहीतरी नेता बोललेला असतो, 11-11:30 वाजतात सगळे पानं जाण्यासाठी. मग तो घरी जातो, जेवतो, झोपतो, मुलांची भेट बऱ्याचदा होत नाही, परिवाराला घेऊन सहलीला जाता येत नाही, सहलीला जाणं खिशाला परवडत देखील नाही. अशा सगळ्या विवंचनेमध्ये आमचे पत्रकार बांधव आहेत. यातनं जरा ताण तणाव विरहित जगता आलं पाहिजे. त्यासाठी आपण मेडिटेशन, योगा, व्यायाम या सुद्धा गोष्टी केल्या पाहिजे. तसंही प्रबोधन हा ब्रह्मकुमारी ग्रुप करतोय, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. वैश्विक आणि ग्लोबल ज्याला म्हणतात त्या मीडिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. आम्ही पत्रकार आयुष्यभर अनेक चष्मे घालत असतो, काही वेळा झापडं लावत असतो, काही वेळा आमचं मन काही विषयांबद्दल, काही व्यक्तींबद्दल पूर्वग्रह दूषित झालेलं असतं. काही वेळा मनामध्ये नैराश्य दाटून आलेलं असतं, निराश झालेलं असतो. कशासाठी करतो, कुणाची नावं छापतो, कुणाला मोठं करतो, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. हे सगळं जर धुवून काढायचं असेल ना, तर मला वाटतं माउंट अबूला एकदा प्रत्येकाने जायला हवं. जाताना पेन घेऊन जाऊ नका, जाताना वर्तमानपत्र
आपण ज्यामध्ये काम करतो त्याला विसरून जा. आपण मीडियामध्ये नाहीच आहोत असं अगदी कोरी पाठी करून जर तिथे गेलात ना तर तुम्हाला खूप शिकता येईल. मनाची शांती काय असते, आत्मचिंतन कसं करावं लागतं, पॉझिटिव्हिटी म्हणजे काय असते, आणि केवळ पत्रकारितेचे नाही तर जगण्यासाठी म्हणून या सगळ्यांचा कसा छान उपयोग करता येतो हे तुम्हाला तिथे शिकायला मिळतं. शिवानी दिदींचं नाव तुम्ही ऐकलं असेल, टेलिव्हिजनवर सोशल मीडियामध्ये त्यांची व्याख्यानं ऐकली असतील. आमच्या सुदैवाने पहाटे 6 वाजता त्यांचं व्याख्यान होतं. आमच्यातले अनेक पत्रकार महाराष्ट्रातले जास्तच होते, अनेक जण तेव्हा उठले पण नव्हते. सुदैवाने मी उठलो होतो. 5:30 वाजताच उठून वेळ होता, फिरायला जावं म्हणून गेलो आणि हॉल उघडा होता म्हणून जाऊन बसलो. तर पहाटे 5:30 वाजता शिवानी दिदी तिथे बसलेल्या होत्या. सभागृह रिकामं होतं. 6 वाजता त्यांची वेळ होती. बरोबर 6 वाजता त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात केली. ही शिस्त असेल, मनाची शांती असेल, तिथला निसर्ग असेल, तिथला एकूणच जो आध्यात्मिक एक छान असा माहोल असेल, हे सगळं मला असं वाटतं माणूस म्हणून तुम्हाला श्रीमंत करत असतं. पत्रकारितेमध्ये हे सगळं कधी ना कधी तुम्हाला वापरता येत असतं. AI आज आलेला आहे, उद्या आणखी काही येईल, पण त्यामागचा माणूस जर सशक्त असेल, समृद्ध असेल, सम्यक असेल, सामान्यांचा शोषितांचा विचार करणारा असेल तर तुमची पत्रकारिता ही तितकीच प्रगल्भ होईल, तेवढी सशक्त होईल असं मला वाटतं. अनेकदा पत्रकार अनावश्यक दडपण घेतात, अनेकदा भीती वाटू लागते, पण मला असं नेहमी सांगावं वाटतं की समोरची जी गुंड व्यक्ती असते, जी आपल्याला वाटत असते की जी त्रासदायक आहे, ती तुमच्यापेक्षा भित्री असते. तुम्ही ठाम असाल, तुमचा हात दगडाखाली नसेल, तुमचं चारित्र्य शुद्ध असेल, तुमचे विचार स्वच्छ असतील, तर समोरची व्यक्ती तुम्हाला घाबरेल हे नक्की. मला असं वाटतं की हे सगळं अनुभवण्यासाठी आपण माउंट आबूला नक्की जाऊया. खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या या परिसंवादात जे काही तुम्ही सगळेजण बोलला ते मी एका मराठी दैनिकामध्ये त्याच्यामुळे मला थोडा अट्रॅक्शन आणि हे सगळं तुम्ही जे सांगितलेलं आहे हे सगळं छापून झालेलं आहे हे पहिल्यांदा मी नव्हतं. प्रश्न असा आहे, पेनलेस पत्रकारिता हा तुमचा मुद्दा विषय आहे. पेनलेस माझं असं म्हणणं आहे की ज्या लेखामध्ये मी म्हटलेलं आहे, पेनलेस पत्रकारितेने वर्तुळ पूर्ण केलं. आता हे वर्तुळ, पेनलेसचं वर्तुळ कसं पूर्ण झालं हे मी आद्य पत्रकार नारद मुनी हे यांच्यापासून सुरू केलं. त्यांची पत्रकारिता ही तिन्ही लोकांमधली पत्रकारिता होती. त्यांचा संचार हा तिन्ही लोकांमधला होता. हा पहिला मुद्दा आहे. आणि त्यावेळेला त्यांच्याकडे पेन नव्हता. ते चालतं बोलतं वर्तमानपत्र होतं. त्याच्यानंतर काळ बदलत गेला, संघाची पत्रकारिता आली. जे आहे तेच मांडायचं, जे आहे तेच सांगायचं. आंधळ्या माणसाला सुद्धा युद्धाचं वर्णन करून सांगितलं त्यांनी जसंच्या तसं, ती पत्रकारिता आली. पुढे पत्रकारितेमध्ये अनेक बदल होत गेले. नारदाची पत्रकारिता होती, परंतु नारदाला जसं आद्य पत्रकार आहे तसं त्यांना उपाधी मिळाली, ती आपण सांगत नाही. ती म्हणजे कळीचा नाद. म्हणजे पत्रकारितेला पहिल्या मिनिटापासून काही जुळलेले शब्द. त्याच्यानंतर राजे रजवाडे यांच्या काळातही पत्रकारिता होतीच. जे भाट होते ते सुद्धा एक पत्रकारितेचं अंग होतं. त्या भाटांना सुद्धा भाटगिरीचं दूषण जोडलं गेलं. पुढे अनेक
बदल झाले स्वातंत्र्य उत्तर काळ, स्वातंत्र्य पूर्व काळामधली पत्रकारिता मी आपला अधिक वेळ घेणार नाही, त्याच्यात सगळा तपशील मी लिहिलेला आहे. प्रश्न असा आहे की स्वातंत्र्य उत्तर काळातली पत्रकारिता पूर्व काळातली ध्येयनिष्ठ होती. महात्मा गांधींनी केली, आंबेडकरांनी केली, महात्मा फुलेंनी केली, आणि आम्ही नगरचे आहोत, आमचे नगरचे पत्रकार आहेत पटवर्धन बंधू की ज्यांची पत्रकारिता देशाने स्वीकारली, त्याचा आपण इथं आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्या भूमीमध्ये तुम्ही आलेला, त्यांच्या पेपरचं नाव म्हणजे साप्ताहिकाचं नाव होतं संघशक्ती. तिचा उल्लेख करून आपल्याला पुढे जाता येणार नाही, आणि ह्या अहिल्यानगरमध्ये जर ते सांगितलं नाही तर या पत्रकार संमेलनाला काही अर्थ नाही. याच बरोबर आपल्या या जिल्ह्याने त्याच काळात एक पत्रकारिता दिली आणि ती अत्यंत निर्भीड दिली. ती म्हणजे दीनबंधू मुकुंदराव पाटील. समाज सुधारण्याचा खरा वाटा घेतलेला पत्रकार कुणी दिला? तुम्ही जांभेकरांची पत्रकारिता सांगता, ती आहेच, ती मला अमान्य करायची नाही, परंतु त्याच दरम्यान मुकुंदराव पाटलांनी म्हणजे या नगर जिल्ह्याने आपल्याला पत्रकारिता शिकवली, दिली आणि वाढवली, आणि ती सगळी समाजासाठी दिली. आता त्यावेळेचे खेळवण्याचे प्रकार अमुक तमुक आज या तपशिलात मी जाणार नाही, मी ते माझ्या लेखनात मित्र. या जिल्ह्याने अतिशय मोठी पत्रकारिता दिली. मला पठारे सरांकडून अपेक्षा होती की ते बोलतील, पण ते नाही बोलले, कदाचित त्यांच्या लक्षात नसेल. ज्ञानोदय 150 वर्षापूर्वी ह्या नगर जिल्ह्यातून, ह्या नगर शहरातून निघालेला आहे. ही मोठी परंपरा आपण घेऊन पुढे चालतो, आणि ही परंपरा आपल्याला जतन करायची आहे. पण दुर्दैवाने आपण तिची अशा संमेलनामध्ये सुद्धा दखल घेत नाही, तर व्यक्तिगत पत्रकारितेमध्ये आपण किती घेणार याचा विचार करा. आपण स्वतःला ज्यावेळेला पत्रकार ठरवतो त्यावेळेला हा ऋणानुबंध आपल्याला टाळता येणार नाही, आणि जर टाळला तर मूल्याची पुनर्रचना होणार नाही. मूल्य मूल्य म्हणून तुम्ही काय सांगता? मूल्य मुळात व्यक्ती परत आणि व्यक्तिनिष्ठ असते. तुम्ही किती मूल्यवान आहात याच्यावर मूल्य ठरणार आहे. तुम्ही जर मूल्यहीन झाला, मालकाने सांगितलं, पेपर संपादकाने सांगितलं अमुक एक करायचं, तुम्ही करायला लागल्या, चुकीच्या बातम्या द्यायला लागल्या, तर तुमच्या मूल्याला काय अर्थ आहे? आणि ते तुम्हाला कुणी वाटत? आता तुम्ही यायचं सोशल मीडियाच्या संदर्भात बोला, गुगलचं बोला. माझं असं मत आहे, तुमचा अभ्यास इतका असला पाहिजे या जिल्ह्याचा, या पत्रकारितेचा, तर तुम्ही स्वतःच गुगल आहात. गुगलला जे सर्च होणार नाही ते तुमच्या डोक्यात असलं पाहिजे, तुमच्या मनात असलं पाहिजे, आणि ते तुम्हाला कागदावर उतरता आलं पाहिजे, तरच त्याला पत्रकारिता म्हणा. तीच मूल्य टिकतील. मूल्य ही सांगून, शिकून, ऐकून येत नसतात. एक ही जी संस्था आहे, या संस्थेने जी मूल्य जोपासलेली आहे, इकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. मुळात यांची साप्ताहिक की मला पीस ऑफ माइंड यांचं चॅनल माहिती, जर तुम्हाला माहिती असेल एका दुसरा निघल, अन्यथा जर हेच माहिती नसत तर यांनी घेतलेल्या संमेलनाला काय अर्थ होतो हा क्वेश्चन मार्क. पीस ऑफ माइंड तुम्ही पाहिलेला आहे का? आणि जर पाहिला असेल तर त्यात काय सांगितलं जातं हे जर समजलं नाही तर मूल्याची पुनर्स्थापना होणार कशी याचं उत्तर मिळत. मित्र, एक की धार्मिक कल्पना, धार्मिक मग ते कोणताही धर्म, धर्माच्या बाबत धर्म हा तुम्हाला परमेश्वर. आता यांची आत्मा ही संकल्पना आहे, आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत जायचं आहे. त्याचं ते ध्येय पाहिजे असेल तर त्याला मेडिटेशन पत्रकारितेत मेडिटेशन नसेल तर तुम्ही काही साध्य करू शकणार नाही. उगा या गप्पा आहे, याला काही अर्थ होत नाही. मेडिटेशनच्या माध्यमातून पत्रकारितेची मूल्य बदलता येऊ शकतात असा माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही स्वतःचं मेडिटेशन
तुम्ही स्वतः जे काही अचीव करायचं आहे त्याच्याबद्दलचं मेडिटेशन. आता हे आहे अमुक तमुक, आता धार्मिक गोष्टीचे आहे. तुम्ही थायलंडची बातमी वाचली असेल कदाचित, तुम्ही जर प्रवाही पत्रकार असाल तर. मी कोणत्या धर्माचं नाव इथे घेणार. प्रश्न असा आहे की इतकी घसरण जगाला झालेली आहे आणि समाजामधलं वैकुण्य दाखवणं हे सुद्धा पत्रकाराचं काम आहे. आम्ही सकारात्मक करू, आम्ही सकारात्मक राहू, तुम्हाला एकही वाचक मिळणार नाही. मी ज्या ज्या दैनिकात काम केलं त्याला 1 नंबरला घेऊन आलेलो आहे, हे मी ठामपणे आणि अभिमानाने सांगतो. त्याचं कारण असं आहे की मी वर्मावर बोट ठेवलेलं आहे, दूषणावर बोट ठेवलेलं आहे आणि ही ठेवण्याची क्षमता ठेवणं म्हणजे मूल्यांचं पुनर्स्थापना, असं मी माझ्या स्वतःपुरती करून घेतलेली व्याख्या आहे. एक मित्रो, टाइम फार झालेला आहे, माझ्याकडे सांगण्यासाठी पुष्कळ आहे. तुम्ही मला अनेक वेळा वाचलेलं आहे, अनेक वेळेला पाहिलेलं आहे, अनेक वेळेला ऐकलेलं आहे. मी तपशिलात जाणार नाही. वर्तमानपत्र टिकणार का नाही टिकणार अशा अनेक चर्चा होतात, होत राहतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया आला त्याला प्रिंट मीडिया राहणार का अशी शंका आली. प्रिंट मीडिया आला त्याला सोशल मीडियाने सांगितलं, सोशल मीडियामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया राहतो का नाही शंका आली. कोणताही मीडिया कधीच थांबणार नाही, कुणी त्याला थांबू शकणार नाही. आता दुसरा मुद्दा आहे, फक्त मी शेवटचा मुद्दा सांगतो. सगळ्यांनी याचा उल्लेख केला. आपल्या भारताची लोकशाही 4 खांबावर तरलेली आहे किंवा आहे. आता 3 खांब आपल्याला माहिती आहे, त्याला शासकीय आधार आहे. एकच खांब असा आहे पत्रकारितेचा की त्याला काहीच आधार नाही आणि त्याची मूल्य आपल्याला टिकवायची आहेत, तर त्याला कायदेशीररित्या काही आधार नाही. कुणी काही गप्पा मारित असलं तरी कायद्याची कोणती प्रोव्हिजन ही मीडियासाठी नाही. घटनेमध्ये तुम्ही किती अभ्यास करून पहा, खच काही नाही. घटनाकारांनी ते काम, हा प्रश्नच आहे. त्याचं उत्तर पण अनेक दृष्टीने अनेक अँगलमध्ये मिळू शकतं. सर्वसामान्य माणसाला जो कायदेशीर अधिकार आहे तोच कायदेशीर अधिकार संपादक, पत्रकार आणि बाकी सगळ्यांना प्रेसमध्ये काम करणाऱ्यांना आहे. सोशल मीडिया वाल्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये घालता येतं. कारण जो नागरिकातला अधिकार आहे तोच सगळ्यांना आहे. याच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन नाही आणि ही स्पेशल प्रोव्हिजन केली शासनाने, केंद्र सरकारने. हा काही राज्य सरकारचा विषय नाही, हा विषय केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने जर प्रोव्हिजन केले तर पण आजचं सरकार ते करीन असं मला बिलकुल वाटत नाही. कारण कुणालाही टीका टिप्पणी नको आहे. पत्रकारांना संरक्षण देण्याची म्हणजे कायदेशीर संरक्षण देण्याचा कायदा करण्याची गरज आहे, परंतु त्या कायद्याचा गैरफायदा पेपर मालकांनी घेऊ नये याच्यात सुद्धा काहीतरी त्याच्यात नमूद केलं पाहिजे. नाहीतर पत्रकारितेच्या संरक्षणाच्या आड सगळ्यात जास्त फायदा घेणारे हे पेपर मालक असतात आणि जे काही कुणी काम करतात. आम पेपर मालक या पत्रकारांना आता तुम्हाला अॅक्रेडिटेशनला सुद्धा पत्र देत नाही. आता काय सांगायचं आता ते ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याशी आपण जाणार नाही, परंतु पत्रकारितेची मूल्य ही मेडिटेशन वाढवता येईल या मतावर मी सगळ्या अभ्यासानंतर आलेलो आहे आणि त्या संस्थेने हा जो प्रोग्राम आयोजित केला स्तुत्य उपक्रम आहे. मी त्यांच्या संस्थेला आता धन्यवाद देणं फार योग्य नाही. त्यांनी जे केलं ते योग्य आहे असं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय असतील मी जर विचार केला घड्याळ दाखवतात मला 1 वाजलेला आहे. भूक लागलेली आहे सर्वांना. वैचारिक खाते खूप झाले, बरेच करून गेले वेगळ्या. तर मी इथं फक्त एक वेगळं पत्रकारितेचं जे काही वास्तव आहे ते सर्वांनी आमच्या आदरणीय सर्व व्यासपीठाने मांडलेलं आहे. मी इथं फक्त एकच सांगेल की पत्रकारितेची मूल्य बदललेली आहे. जसा समाज बदलतो तसं पत्रकारिता बदललेली आहे. पण आमच्या जीवनामध्ये आम्ही काम करताना जी काही संवेदनशीलता जपलेली आहे आताची आमची पिढी, पुढची पिढी तर काही सांगता येत नाही.
तर ती आम्ही जपतो काही ना काही माध्यमातून. आणि आता रोज आणि पाहतो जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की आमदार माझे इतकं वाईट अवस्था आहे सगळीकडे, तर मग ह्या वाईट अवस्थेमध्ये ते तर आम्हाला शाबास मागणार आहे, कारण त्याला वाचे घालायचे आहे. पण अशा स्थिती जी काही चांगली कामं चालू आहेत समाजात ती मांडण्याचा आम्ही प्राधान्याने प्रयत्न करतो. आता आपल्या इथे शिकवे जागेला मनगाव नावाचं गाव आहे, डॉक्टर धामणे दाम्पत्य मनोविकलांग महिला समाजात 550 महिला त्यांची मुलं वगैरे, हे अतुलनीय काम आहे. ते काम शब्दात बोलण्यात जातात. अशा संस्थेच्या बातम्या नंतर आमचे मित्र आहे अनंत झेंडे श्रीगोंद्याला पाटील समाजाची किंवा घाटीवरच्या समाजाची मुलं सांभाळत होतो, त्यांना शिक्षण देतो. मग अशा ज्या संस्था आहेत त्या संस्थेचे दिलीप गुंजारे आहेत, मानवसेवा संस्था चालवतात. अशा लोकांची जी काही बातम्या असतात, इव्हन आपली तर उडान संस्था आहे की ज्या बालविवाह थांबवतात, त्यासाठी संघर्ष करतात, अशाला आम्ही आमच्या पद्धतीने पातळीवर व्यापक प्रसिद्धी देतो. की समाज सगळ्यात बिघडलेला नाही आहे, काही ना काही चालू आहे, चांगलं घडतंय आणि तिची जबाबदारी आहे, ती संवेदनशीलता आम्ही जपतोय. जरी वृत्तपत्र व्यावसायिक झाले, जरी सगळं कमर्शियल झाले, सगळं ह्याचीच झाले, तरी काही ना काही जबाबदारीची आमच्यावर येते. आमच्या अधिकारात जेवढं बसतंय तेवढं आम्ही करतो. आणि म्हणून जरी समाज बदलला असला तरी मी पुढच्या पत्रकारांना आवाहन करेल की ही जी संवेदनशीलता आहे ही सर्वांनी जपली पाहिजे. बदलती मूल्य असली तर ती पण स्वीकारली पाहिजे. प्रजापिताचे पण अनेक कार्यक्रम आमच्या दीपक हाकेने 181 विक्रम केले, ते सगळं केवळ ध्यान धारणा आणि मेडिटेशनसाठी केले. त्याला पण आम्ही व्यापक प्रसिद्धी दिली. त्याचा एक वेगळा उपक्रम होता आणि समाजाला उपयुक्त होता. तर असं आमची पत्रकारिता आहे. आज जो कार्यक्रम आयोजित केला खूप आनंद वाटला. धन्यवाद. मैं आप सभी से विनती करती हूँ, अभी तक हम सभी ने प्रिंट मीडिया बाकी सब बातों का बहुत सुने. मुझे इन्हीं बातों को नहीं फिर से रिपीट करना है. एक बात जरूर कहना चाहूंगी, जैसे आप सभी जनरल जनता की बहुत चिंता करते हो, उसको सारा समाचार पहुंचाने के लिए आतुर रहते हो, ऐसे हम ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के हम भाई बहने आप सभी के सुख शांति के लिए इच्छा करते रहते हैं, चिंता करते रहते हैं. क्यों? क्योंकि अगर आप सुखी हो तो जनरल जनता सुखी है. अगर आप दुखी हो जाए तो आप एक एक व्यक्ति से हजारों लोग दुखी हो जाते. आप टेंशन में हैं तो सारी दुनिया जनता टेंशन में आ जाता है. इसीलिए हम जनता से भी ज्यादा आप सभी के सुख शांति की बहुत चिंता करते रहते. इसीलिए आप सभी सदा सुखी रहे, सदा मन शांत रहे, आप अपने काम में एकदम अलर्ट रहे, एक्टिव रहे. उसके लिए आप अपने मन को शांति में रखना बहुत बहुत जरूरी है. तो हम यही आशा रखते हैं कि आप सभी सदा तनाव मुक्त हो, नशा मुक्त हो, लाभ प्राप्त करें पर लोभ नहीं हो. लाभ जरूर कमाओ, क्योंकि हम सारा काम करते हैं अपने पेट के लिए. लाभ जरूर कमाओ परंतु लोभ न हो. और कोई भी आप अपना कर्तव्य करते हो, कोई भी अपना काम करते हो, उसके अंदर कोई ऐसा कमर्शियल इंटेंशन न हो, ताकि खुद भी सुखी रहे, औरों को भी सुखी करे. इस इंटेंशन से अगर हम अपना कार्यकलाप करते रहेंगे तो अपना जीवन भी बहुत सुखी रहेंगे, औरों की भी जीवन को हम सुखी बना सकेंगे. मैं लास्ट में आप सभी से एक प्रश्न पूछती हूँ, मंचासीन महानुभावों से भी और आप सभी से भी, क्या हम जो काम कर रहे हैं, हम जो कार्य कर रहे हैं, इसमें हम पूरा संतुष्ट है, 100% तृप्त है, सुखी है? नहीं है. क्यों नहीं है? क्यों नहीं है? क्योंकि हम स्वयं सुखी बन करके दूसरों को सुखी
बनाने की सेवा नहीं कर रहे। इसीलिए हम आप सभी से ये नम्र निवेदन करते हैं कि आपके पास टाइम कम है, मुझे पता है, आप प्लीज अपने लिए कुछ समय निकालें। प्लीज अपने लिए 24 घंटे में कम से कम 1 घंटा अपने लिए निकालें, ताकि आप अपने जीवन को सुखी, शांत और श्रेष्ठ बना सके, ताकि आपके कारण अनेक लोगों का भी सुख शांति जीवन हो जाए। इसीलिए हमें ये नहीं है कि भाई आप सभी पेपर वाले, वो वाले आए, टीवी वाले आए, हमारा समाचार हो, ऐसी हमारी कोई इंटेंशन नहीं है। हमारी इंटेंशन ये है कि आप सभी सुखी हो, आप सभी अच्छे हो। इसीलिए आप सभी को हम निमंत्रण दे रही है। शांतनु भाई साहब भी आप सभी को निमंत्रण दिया है कि सितंबर महीने में माउंट आबू शांति वन के अंदर एक मीडिया कॉन्फ्रेंस हो रहा है, नेशनल लेवल की मीडिया कॉन्फ्रेंस हो रहा है। उसमें आप में से जो भी कोई वहां जावे तो बहुत ही अच्छा रहेगा, बहुत ही अच्छा रहेगा। और यहाँ भी हम बहने आप सभी की सेवा के लिए सदा तत्पर रहते हैं। यहाँ वैसे देखा गया तो जनरल जनता के लिए 7 दिन का कोर्स होता है, एवरी मंडे टू संडे। सोमवार को शुरू होता है, संडे पूरा होता है। उसके बाद मेडिटेशन, राजयोगा मेडिटेशन का क्लासेस चलता है। तो इन्हीं क्लासेस के द्वारा, इसी मेडिटेशन के द्वारा सबके मन में शांति और सुख मिल सकता है। तो हम यही प्रार्थना करते हैं कि भगवान आप सभी की मनोकामना पूर्ण करे, आप सभी सदा सुखी रहे, भगवान के आशीर्वाद आप सभी के पास सदैव रहे, परंतु आप भी अपने लिए समय देवे, यह हमारी नम्र निवेदन है। ओम शांति, ओम शांति। आपण आत्मा भरपूर आहे, पण या काळाच्या ओघामध्ये आपण आत्मा स्वतःला विसरून स्वतःला शरीर समजायला लागलो आणि ज्यामुळं आपल्यामध्ये दैवी गुणांच्या ऐवजी अवगुणांनी प्रवेश केला। तर आता आपण सर्वजण आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये स्थित होऊन ते आपल्या दैविक मूल्यांचा अनुभव करूया। तर त्यासाठी जे आहे आपण सर्वजण थोडं अलर्ट होऊन बसायचं आहे, अलर्ट, एकाग्र। आत्मा आहे, मी आत्मा, मी आत्मा परमपिता परमात्म्याची संतान आहे। परमात्मा जो सर्व गुणांचा सागर आहे, जो सूर्यासमान माझ्यावरती सर्व गुणांचा वर्षाव करत आहे। मी आत्मा या दिव्य गुणांनी भरपूर होत आहे।